म्युझिक थेरपी हा विषय माझा खूप आवडीचा विषय आहे. हा जो राग चिकित्सा जो विषय आहे हा आपल्या प्राचीन काळापासून भारतामध्ये अस्तित्वात आहे. सुसायडल थॉट्स, डिप्रेशन, एन्झायटी, आता हे शब्द आपण खूप ऐकतो. मी स्वतः सुसाईड अटेम्प्ट वाले 2 पेशंट ट्रीट केले, 2 केसेस ट्रीट केलेले. ओ वाव. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाशी कनेक्टेड आहे ना, तेव्हा त्याला औषधांपेक्षा जास्त तुमचे विचार बरे करू शकतात. आणि इथे मदत तुम्ही तुमचीच करू शकता. बाहेरची व्यक्ती तुमची मदत नाही करू शकत. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं आवडतं गाणं हेच तुमच्या प्रॉब्लेमवरचं गोड औषध आहे, तर नमस्कार, तुमचं स्वागत करते आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात, की जिथे आज आपण संगीतांच्या लहरींमध्ये संवाद, उपचार आणि नवे आयाम शोधणार आहोत. याच विषयी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत मधुरा राणे साळुंखे मॅम. त्या एक म्युझिक थेरपिस्ट आहेत. चला तर मग जाणून घ्यावा त्यांच्याचकडनं. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम, सर्वात आधी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही एका फोनवर हो म्हणालात आणि आमच्या इथे आलात. त्यामुळे खूप मनापासून धन्यवाद. आणि म्युझिक थेरपी हा विषय माझा खूप आवडीचा विषय आहे. ह्याच्याबद्दल आम्हाला अजून खोलात जाणून घ्यायचं आहे. कारण नुसतं गाणं ऐकलं की छान वाटतंच, सगळ्यांना छान वाटतं. पण म्युझिक थेरपी म्हणजे नेमकं काय? त्यांच्यासाठी म्युझिक कसं तयार केलं जातं? किंवा माणसाचा स्वभाव ओळखून त्याच्यावर काही अभ्यास केला जातो का? याबद्दल आम्हाला तुम्ही जरा प्लीज सांगा. म्युझिक थेरपी, संगीतोपचार किंवा रागचिकित्सा हं. हा एक खूप खोल सब्जेक्ट आहे. खूप खोल विषय आहे. याचं कारण असं आहे, की आता लोकांना आपल्या देशामध्ये या विषयाची फारसं अवेअरनेस नसेल, या विषयाबद्दल लोकांना फारसं जरी माहीत नसेल सध्या, तरी पण हा हा जो रागचिकित्सा जो विषय आहे, हा आपल्या प्राचीन काळापासून भारतामध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे अगदी आपल्या वेदांमधला जो सामवेद आहे, त्या सामवेदाचा एक उपवेद आहे गंधर्ववेद. हं. त्या गंधर्व वेदामध्ये तुम्हाला अगदी स्पष्टपणे रागचिकित्सेचा उल्लेख सापडेल. आणि फक्त उल्लेख नाही, तर तिथे तुम्हाला त्याची पद्धती सुद्धा सापडेल. अर्थातच आता यासाठी संस्कृतचं नॉलेज असणं, म्हणजे तुम्हाला संस्कृत माहीत असणं, ते बोलतो आपण डिकोड करायला किंवा ते ट्रान्सलेट करायला, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर रागचिकित्सा किंवा संगीतोपचार हे एक नवीन नाहीये, निदान भारतासाठी तरी. हं. इतर जे देश आहेत, इतर ते आपण म्हणतो ज्यांना पाश्चिमात्य देश आहे, जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट ॲक्चुअली नवीन आहे. खरं तर नवीन आहे. पण आपल्या आधी त्यांनी त्या गोष्टीवर काम करायला घेतलं. आता असं मी जे म्हणते, की म्हणून आपल्यासाठी आपल्याला माहीत नव्हतं, की आपल्याला अवेअरनेस नव्हता या गोष्टीचा. तर अवेअरनेस आपल्याला आता नव्हता, पण हा अवेअरनेस प्राचीन काळामध्ये होता. आता ह्याचे सुद्धा तुम्हाला पुरावे जे प्राचीन काळातले जी ग्रंथ वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील पुरावे. 2 महत्त्वाची नावं जी आहेत ते मी घेईन याच्यामध्ये. एक आहेत सुश्रुत मुनी आणि दुसरे आहेत चरक मुनी. चरक मुनी जे आहेत त्यांना तर आपण फादर ऑफ आयुर्वेदा येस. आयुर्वेदाचे जनक म्हणतो. आणि सुश्रुत मुनी जे आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे एक असा बरेचदा प्रश्न विचारला जातो, की कोमातल्या पेशंटना म्युझिक थेरपी वर्क करते का? तर ऑफकोर्स वर्क करते. ओ गॉड! कोमातल्या पेशंटसाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो. अरे बापरे! कारण ज्यांना म्युझिक थेरपीचं नॉलेज आहे, म्हणजे जर डॉक्टर्स आहेत किंवा जे कोणी असे फिजिशियन्स आहेत, ज्यांना म्युझिक थेरपी हा विषय माहिती आहे, ते कोमातल्या पेशंटसाठी म्युझिक थेरपी मागून घेतात. पण कसं मॅम? हे मला इंटरेस्ट आलाय. आता मला खोलात जाऊन सांगा. कारण जरी तुमची बुद्धी ॲक्टिव्ह नसेल, हवा जरी तुम्ही जेव्हा तुम्ही झोपेत सुद्धा असता ना, हो. तेव्हा तुमचा मेंदू ॲक्टिव्ह असतो. हं. आणि आपल्या मेंदूपर्यंत काय पोहोचतं सगळ्यात चांगल्या पद्धतीने, तर तुमच्या कानांनी जे ऐकलं जातं, ते तुमच्या मेंदूपर्यंत नक्की पोहोचतं. ओके. आणि म्युझिक जे आहे, ते जर ऐकवलं अशा पद्धतीच्या पेशंट्सना जे कोमात आहेत, तर बाकी तुमचे बोलणं किंवा तुम्ही जे आजूबाजूला ज्या हालचाली करतात, त्या जरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्या, तरी म्युझिक जे आहे, ते नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचतं. ओके. आणि या ज्या गोष्टीचे बरेच प्रूफ आहेत,
बऱ्याच या गोष्टीचे पुरावे आहेत. बरेच असे पेशंट सुद्धा आहेत, जे फक्त म्युझिक थेरपीच्या मदतीने अ, जागृत झालेले आहेत. ओके. फक्त म्युझिक ऐकून काही काळानंतर त्यांचं आपण ज्याला म्हणतो त्यांच्या मेंदूमध्ये जे आहे त्या लहरी स्टिम्युलेट होतात. त्यांचा मेंदू जागृत करण्याचं काम करतात. आणि असे लोक कोमामधून बाहेर आलेल्या लोकांची तुम्हाला असंख्य उदाहरणं सांगू. वॉव! हे खूप इंटरेस्टिंग होतं मॅम. आणि मी म्हणजे पहिल्यांदाच ऐकते, की म्युझिक थेरपी हा उपाय आहे कोमात गेलेल्या पेशंटसाठी. अं, आता आपण कोमात गेलेल्या पेशंट्सचं सांगितलंच मॅम, पण आणखी थोडं वाढवून म्हणजे मी जनरली माझ्याकडे जे पण तज्ञ पॉडकास्टला येतात, मी त्यांना प्रत्येकाला हा प्रश्न विचारते, की सुसायडल थॉट्स, डिप्रेशन, एन्झायटी आता हे शब्द आपण खूप ऐकतो, खूप ऐकतो. ह्याच्यावर म्युझिक थेरपी कसं काम करतं? 100% ओके. 100% इनफॅक्ट मी स्वतः सुसाईड अटेम्प्टवाले 2 पेशंट ट्रीट केले. 2 केसेस ट्रीट केलेल्या. हो, वॉव! द ओन्ली थिंग म्हणजे इथे काय असतं, फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे, की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाशी कनेक्टेड आहे ना, हं. तेव्हा त्याला औषधांपेक्षा जास्त तुमचे विचार बरे करू शकतात. आणि इथे मदत तुम्ही तुमचीच करू शकता. बाहेरची व्यक्ती तुमची मदत नाही करू शकत. म्हणजे बरेचदा मी जेव्हा लोकांना सांगते, की आनंदी राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा लोकांना काय एक्स्पेक्टेड असतं, की बाहेरच्या लोकांनी आपल्याला आनंदी करायचं. त्यांना असं वाटतं म्हणजे बरेचदा माझ्याकडे असेच सुद्धा बोलणारे लोकं असतात, की आम्हाला कोणी आनंदी ठेवायचा प्रयत्न नाही. आमच्या आनंदासाठी होय, गोष्टींमध्ये आपण आनंदी असू. हां, आमच्यासाठी कोणी आनंदासाठी काही करत नाही. सर, तुमच्या आनंदासाठी दुसरं कोणी काय करेल अशी अपेक्षा करू नका. कारण तुमचा आनंद हा तुमच्याच हातात आहे. त्यामुळे हे जे लोक असतात, अँक्झायटी आहे, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे किंवा सुसायडल थॉट्स आहेत. त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो त्यांनी स्वतःच क्रिएट केलेला असतो. इट्स नॉट दॅट तो बाहेरून आलेला नाहीये. जेव्हा एखाद्या प्रॉब्लेमवर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करता, तेव्हा तो प्रॉब्लेम ऑब्व्हियसली मोठा होणार आहे. तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्या प्रॉब्लेममधून बाहेर कसं निघायचं यावर कॉन्सन्ट्रेट करा. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? इनफॅक्ट कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्याही प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? शांत राहणं. आता जेव्हा आम्ही पण किंवा एखादं समजा एखादी व्यक्ती आजारी असेल, ती डॉक्टरांकडे गेली, तर डॉक्टर बरेचदा त्यांना सांगतात, की "अहो, तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा, फार विचार करू नका." ही फार कॉमनली सांगितलेली गोष्ट आहे. फार विचार करू नका. विचार ही अशी एक गोष्ट आहे, जी आपल्या बॅक ऑफ द माइंड सतत चालू असते आणि विचारांवर कंट्रोल करणं, ही खरोखरच खूप कठीण गोष्ट आहे. आता ज्या लोकांचं हा प्रॉब्लेम होतो म्हणजे डिप्रेशन आहे, अँक्झायटी आहे किंवा सुसायडल थॉट्स आहेत. त्यांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार येतात म्हणून अशा प्रकारचे इश्यूज त्यांना तयार होतात त्यांच्यामध्ये. तर एकदम सर्वसाधारण याचं उत्तर आहे त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. खूप जास्त नकारात्मकता भरलेली असते. मग म्युझिक थेरपी इथे कसं काम करते? तर ती नकारात्मकता जी आहे ना, त्यांच्या मनामध्ये जी भरलेली असते, त्यामुळे त्यांच्या जे थॉट्स आहेत, त्या निगेटिव्ह थॉट्समुळे, त्या निगेटिव्ह विचारांमुळे एक प्रकारचा दूषितपणा आलेला असतो. ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणतो, टॉक्सिक हे म्हणतो, थॉट्स म्हणतो. तर तो जो दूषितपणा आहे, तो निघाला पाहिजे. तो काढून टाकला गेला पाहिजे. आपण त्याला म्हणू निचरा झाला पाहिजे तर. तर त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आपण भरू शकतो. ओके. आता कसं असतं जे किंवा डिप्रेशनचे शिकार लोक आहेत, त्यांना बऱ्याचदा मेडिसिन्ससुद्धा औषधंसुद्धा दिली जातात. पण असं दिसून येतं की ती औषधं काम करत नाही. एक साधी गोष्ट आहे. आता एखाद्या ग्लासमध्ये समजा तुम्ही पाणी घेतलं आणि ते पाणी जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी टाकलं. असं टाकलं की त्याच्यामुळे ते पाणी खराब झालं. हं. आता मी तुम्हाला सांगितलं समजा त्या ग्लासातनं तुम्हाला पुन्हा पाणी प्यायचंय. हं. तर तुम्हाला काय करावं लागेल? ते पाणी तर फेकून द्या. आधीचं पाणी फेकून द्यावं लागेल. ओके. तर ही अगदी साधी गोष्ट आहे, की तुमच्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत किंवा निगेटिव्ह विचार आहेत, ते काढून टाकल्याशिवाय तुम्ही तो ग्लास चांगल्या विचारांनी भरू शकत नाही तुमचा. डिक्लटरिंग. हां, येस. तो ही सर्वसाधारण गोष्ट आहे. जेव्हा मेडिसिन्स पण दिले जातात ना, तेव्हा ते विचार नाही जाऊ शकत. मेडिसिन्सच्या मदतीने काय होतं, फक्त रिलॅक्सेशनचा प्रयत्न केला जातो.
मग ते जे विचार आहेत, जे दूषित विचार आहेत, त्यांना आपल्यापासून काढून टाकायचं असेल, तर असं काही पाहिजे, काहीतरी पाहिजे जे खूप जास्त डिवाइन आहे, खूप जास्त छान आहे आणि जे तुमच्या ब्रेनला अशा पद्धतीने रिलॅक्स करेल, की ते विचार जे आहेत ते वाईट आहेत आणि ते ऑटोमॅटिकली निघून जातील तुमच्याकडून. आणि हे काम म्युझिक थेरपीतलं म्युझिक करतं. कारण ते थेरपॅटिकच आहे. ओके. ते नॉर्मल म्युझिक नाहीये. आपण जे गाणी ऐकतो किंवा जे असं नॉर्मल म्युझिक ऐकतो, ते एंटरटेनमेंटसाठी बनवलेलं म्युझिक आहे. तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेलं म्युझिक आहे. तर मनोरंजनासाठी बनवलेलं म्युझिक आणि थेरपॅटिक म्युझिक, उपचारासाठी बनवलेलं म्युझिक, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून जेव्हा आम्ही असं विचारतो, की तुम्ही म्युझिक ऐकता का? तेव्हा खूप लोक सांगतात, "नाही, खूप माझी तर प्लेलिस्ट तयारच असते." आणि दुसरीकडे हा प्रश्न विचारला जातो, की म्युझिक खरोखर खरोखर म्युझिक आपल्याला काम करू शकतं का उपचार म्हणून? मग जेव्हा मी विचारते, की तुम्हाला समजा अस्वस्थपणा वाटत असेल, अँक्झायटी वाटत असेल किंवा असं वाटत असेल, की काही करण्यासारखं नाही, बोर होतेस, काय करता तुम्ही? तर 90% लोकांचं उत्तर असतं, "आम्ही म्युझिक ऐकतो." मग जर तुम्हाला म्युझिकमध्ये काहीच तथ्य नाही असं वाटतं, की म्युझिक फक्त एंटरटेनमेंटसाठी असं वाटतं, मग तुम्ही अशा वेळी म्युझिक का बरं ऐकता? आणि अशा वेळी म्युझिक ऐकल्यानंतर तुम्हाला रिलॅक्स का शांत वाटतं? वाटतं. एक्झॅक्टली. म्हणजे जे म्युझिक फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे आणि ते 5 मिनिटं ऐकल्यानंतर जर तुम्हाला इतकं छान वाटत असेल, तर जे थेरपॅटिक आहे, जे तुम्हाला लक्षात घेऊन, तुमचे इश्यूज लक्षात घेऊन, जे म्युझिक बनवलं. तुम्हाला दिलं गेलेलं आहे, ते किती उपकारक असेल, एक्झॅक्टली. किती फायद्याचं असेल. तर ही एक म्युझिक थेरपीच्या मागे ही एक बेसिक गोष्ट आहे, ही एक बेसिक थिंग आहे, की म्युझिक थेरपीचं म्युझिक का काम करतं. हं. ओके. आता म्युझिक थेरपी तुम्ही मगाशी कोमाचं उदाहरण दिलं. आपण मगाशी डिस्कस करत होतो एपिलेप्सीचं पण उदाहरण दिलं. असे मेजर पेशंट्स ज्यांचा नेहमी म्हणजे ब्रेनवरच घाला झालेला आहे ॲक्चुअली. तर मग मला हे विचारायचं आहे, की ब्रेनच्या मेंदूच्या लहरींवर हे काम करतं, की सेंट्रल नर्व्हस सिस्टमच याच्यामध्ये ॲड असतं? म्हणजे नेमकं काम कसं करतं हे? डेफिनेटली. म्युझिक थेरपी जी आहे, हं. आपण म्हणजे आम्ही ज्याला म्युझिक थेरपी म्हणून वर्किंग जेव्हा सुरू करतो, तेव्हा तिथे जसं आपल्याला माहिती आहे, की आपल्या बॉडीमध्ये ऊर्जा चक्र, एनर्जी चक्रास आहे, बरोबर? 7 एनर्जी चक्रास आहेत. हं. हं. जर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तरी मी सांगते. मूलाधार, धार, स्वाधिष्ठान, स्वादिष्ठान, मणिपूर, मणिपूर, त्यानंतर हार्ट, हां, हार्ट, अनाहत, अनाहत. अनाहत, त्यानंतर येतं विशुद्धी, त्यानंतर येतं आज्ञाचक्र आणि जे टॉपमोस्ट आहे ते आहे सहस्त्रार. हे जे चक्रास आहेत, ते चक्रास आपलं जे मज्जातंतू आहे, स्पायनल कॉर्ड आहे, येस. तिथे लाईन्ड अप असतात, हो. खालून वरपर्यंत. हं. ओके. त्यांची ठराविक पोझिशन्स आहेत. हो. 7 चक्रा हां. आणि जर तुम्ही नीट ऐकलं तर 7 सूर. येस. सा, रे, ग, म, प, ध, नी. येस. आणि अर्थातच जेव्हा म्युझिक थेरपीचं हे जे कन्सेप्ट आहे, हे त्या काळी बनवलं गेलं असेल, तेव्हा किती खोल विचार झाला असेल, की 7 एनर्जी चक्राजना लाईन अप करण्यासाठी, त्यांना बॅलन्स करण्यासाठी 7 सुरांचा वापर होऊ शकतो. येस. म्हणून मी नेहमी म्हणते, की आपलं जे भारतीय संस्कृती आहे, आपलं जे कल्चर आहे, त्या कल्चरमध्ये आपण फक्त कल्चर म्हणून, आपण फक्त संस्कृती म्हणून बघतो. त्याच्याकडे फक्त संस्कृती नाहीये ती. ते एक संपूर्ण अशा पद्धतीचे उपचार हे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या आहेत. तत्वज्ञानच आहे ते. संपूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या आहेत. संपूर्ण गोष्टींचा त्याच्यामध्ये मिलाफ साधलेला आहे. जसं म्युझिक थेरपीमध्ये सुद्धा आता जसं मी म्हटलं, की 7 चक्रा, 7 सूर. हे 7 सूर आणि त्याशिवाय 7 चक्रांचे 7 बीजमंत्र, हो. जे त्या 7 चक्रांना बॅलन्स करायचं काम हं. करतात. जेव्हा आपण म्हणतो आपल्याला एखादा त्रास आहे, आम्ही कधी त्याला असा आजार वगैरे म्हणत नाही. हं. कारण हे धिस इज अ बेसिक थिंग टू नो. ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे माहीत करून घेण्यासारखी, की तुमचा कोणताही आजार आहे ना, हा असा अचानक बाहेर आलेला नसतो. हं. फक्त 2 गोष्टी आहेत, ज्या अचानक घडतात. एक अपघात हं. आणि दुसरं व्हायरल इन्फेक्शन. हं. इथे कनेक्शन नसतं. विदाऊट कनेक्शन या गोष्टी इमर्ज होतात. विदाऊट कनेक्शन होतात. पण बाकीचा जे जितके आजार आहेत, जगामध्ये जितके आजारांची नावं तुम्ही ऐकाल, हे सगळे आजार जे आहेत ते आधी त्रास म्हणून
येतात आणि नंतर पुढे जाऊन जेव्हा आपण त्या त्रासाकडे लक्ष नाही देत, आपल्याला वाटतं इट्स ओके, इट्स ओके, काही नाही, असू दे, असू दे. असं तर सगळ्यांच्या बरोबरच हा हा एक कॉमन आहे सिनेरिओ, की सगळ्यांच्या बरोबर होतो. कोणाला नाही होत, कोणाला नाही होत. तो जेव्हा वाढतो आणि तो जेव्हा साठतो, तेव्हा पुढे जाऊन त्याचा आजार होतो. येस. आणि आत्ताच्या घडीला जितके आपण असे आजार बघतो, की म्हणून अ, अगदी साध्यातला साधा आजार सुद्धा किंवा मोठ्यातला मोठा आजार सुद्धा, तर त्याच्या मागे तुम्हाला असं दिसून येईल, की त्या व्यक्तीला कोणता ना कोणता मानसिक त्रास झालेला आहे. विचारांचं आणि हां, आणि प्रेशर. ते त्या मानसिक त्रासाकडे कंप्लीटली दुर्लक्ष झाल्यामुळे काही काळानंतर त्याचा आजार झालेला आहे. ऑब्व्हियसली. तर मग म्युझिक थेरपी जेव्हा आम्ही देतो, तेव्हा आम्ही म्हणजे आता जसं आपण डॉक्टरकडे जातो, समजा एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखत असेल, ते जनरल औषधं असतात. सर्दी झाली, जनरल औषध आहे. ताप आला, जनरल औषध आहे. बरोबर ना? डॉक्टर विचारणार, ताप आला, ओके ठीक आहे. एक टॅबलेट लिहून देणार. सर्दी झाली, एखादा टॅबलेट किंवा एखादा कफ सिरप. आपल्याला वाटतं इनफ आहे. पण जेव्हा आपण खोलात विचार केला तर साधं डोकं दुखण्याचं पण सगळ्यांची कारणं सारखी नसतात. खूप व्हरायटी आहे कारणांमध्ये. हो. सो त्याच कारणासाठी तुम्हाला एकाच प्रकारचं मेडिसिन सगळ्या प्रकारच्या लोकांना जेव्हा दिलं जातं, तेव्हा काही लोकांच्या बाबतीत ते वर्क करतं, काय काही लोकांच्या बाबतीत नाही करत. मग कंटिन्युअसली डोकेदुखीची तक्रार किंवा कंटिन्युअसली मायग्रेन झालंय किंवा अशा प्रकारच्या तक्रारी किंवा त्यातूनही व्हर्टिगोचा त्रास व्हायला लागला किंवा काय व्हायला लागलं, ह्या तक्रारी जेव्हा येतात तेव्हा समजून जायचं, की सुरुवातीच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा मिसट्रीट केल्यामुळे पुढे जो मोठा रिझल्ट आहे तो मोठा आजार झाला. आणि मग आता तिथे काय होतं, तिथे पुन्हा मेडिसिन घेतलं तर ते तात्पुरतंच होणार. तुम्ही त्याच्या मुळाशी जातच नाहीये. जेव्हा म्युझिक थेरपिस्ट एक केस घेतो, तेव्हा तो त्या व्यक्तीला तिच्या लहानपणापासूनच्या गोष्टी विचारतो. आम्ही इतकं खोलात जाऊन विचारतो आणि बेसिक 2 गोष्टी जेव्हा मी थेरपी जेव्हा एखादी केस मी घेते, तेव्हा बेसिक 2 गोष्टी त्यांना सांगते. खोटं बोलायचं नाहीये माझ्याशी आणि लपवायचं नाहीये. तुमची ती अगदी पर्सनल सिक्रेटमधली सिक्रेट गोष्ट असेल, यू हॅव टू टेल मी. कारण कदाचित ती तुमच्या टाळ्याची चावी असेल आणि तुम्ही मला ती दिलीच नाही आणि तुम्ही मला सांगताय, की खोला दरवाजा. मी कसा खोलणार? बरोबर. इट इज नॉट पॉसिबल. होऊच शकत नाही ती गोष्ट. सो ह्या 2 गोष्टी. आणि म्युझिक थेरपीच्या मध्ये आणखीन एक गोष्ट आहे, की आम्ही एवढ्या सिक्रेट गोष्टी तुमच्या विचारतोय किंवा तुमच्या इतक्या पर्सनल गोष्टी जेव्हा आम्ही जाणून घेतोय, तेव्हा ती सिक्रेसी मेंटेन करणं हे आमचं काम आहे. आणि ती 100% मेंटेन केली जाते. कारण म्युझिक थेरपी जेव्हा आम्ही बनवतो तिथे कुठेही त्या केसचं नाव, आम्ही केस म्हणतो, नाव लिहिलं जात नाही. अशी कोणती आयडेंटिफिकेशनची हे दिली जात नाही, की ज्याच्यावरनं कळेल की ती व्यक्ती कोण आहे. विचारताना आम्ही तुम्हाला तुमच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी विचारतो. पण ते जिथे अ, तुमची ओळख जिथे कळेल कुठे किंवा ओळख जिथे रिव्हील होईल असं काहीही तिथे मेन्शन केलं जात नाही. मेन्शन काय केलं जातं त्या थेरपीमध्ये? तुम्हाला काय त्रास आहे आणि तो त्रास तुम्हाला कशामुळे झालेला आहे? त्याचं मूळ कारण काय आहे? सो म्युझिक थेरपी इज अ व्हेरी डीप थिंग आणि म्हणूनच आम्हाला एखादी केस बनवायला आम्ही बराच वेळ घेतो आणि खूप शांतपणे बनवली जाते आणि त्यासाठी अ, जेव्हा आम्ही केसबरोबर बोलतो, तेव्हा केसबरोबर बोलताना पण बऱ्याच केसेस अशा असतात, की म्हणजे जे व्यक्त होताना, प्रकट होताना त्यांना त्रास होतो, रडतात किंवा काय असं होतं. सो दॅट इज इसेन्शियल. इम्पोर्टंट आहे ती गोष्ट. मला असं वाटतं हे पण एक हीलिंगला सुरुवातच होऊन जाते. तिथेच सुरुवात होते. हां. कारण ती व्यक्ती तिथून मग बोलायला लागते, जे आत्तापर्यंत तिने कधीही बरोबर. केलेलं नाहीये. ती एक गोष्ट असते, की ती दाबून ठेवलेली असते. ती कोणाकडेही बोलली आणि ऑब्व्हियसली ते तुम्हाला सांगायलाच पाहिजे. जे तुम्ही कोणाकडे सांगितलेलं नाहीये, म्हणूनच त्याचा त्रास सुरू झालाय आणि म्हणूनच त्याचा आजार निर्माण झाला. सो जेव्हा तुम्ही मला विचारलं, की म्हणून म्युझिक थेरपी जे आहे ते एन्झायटीवर काम करतं का? डिप्रेशनवर काम करतं का? ते डिप्रेशन, एन्झायटी किंवा ह्या गोष्टी तर आहेतच. पण त्याशिवाय निद्रानाश, डायबिटीस, ब्लड प्रेशर, त्यानंतर
ज्यांना हार्टबीट वाढण्याचा, अचानक हार्टबीट वाढण्याचा वगैरे त्रास असतो. ह्या अशा सगळ्या गोष्टींवर म्युझिक थेरपी खूप सुंदर काम करते. एक मिनिट मॅम, मी डायबिटीजमध्ये कन्फ्यूज आहे. डायबिटीजवर कसं काम करतं हे? कारण डायबिटीज जे आहे, हां. जेव्हा आपण आपल्याला जर काही सांगितलं होतं डायबिटीज कसं होतं? काय सांगितलं होतं? शुगर वाढली म्हणजे इन्सुलिन जे आपलं आहे ते कमी व्हायला लागलं तयारात. आपल्याला आपलं एक्स्ट्रा इन्सुलिन बाहेरून घ्यावं लागतं. एक्झॅक्टली. आपलं शरीर चालण्यासाठी. बरोबर. असं त्याचा इन्सुलिन कमी होण्याचं कारण नाही सांगितलं तर. नाही. इन्सुलिन कमी होण्याचं कारण आहे स्ट्रेस. हां. ओके. जेव्हा तुमची स्ट्रेस लेव्हल वाढते, आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला माहिती कार्टिसॉल ऐकलं असेल तुम्ही. हं. येस. कार्टिसॉल लेव्हल जेव्हा तुमची हायेस्ट असते, त्यावेळेला त्या स्ट्रेसला अकोमोडेट कर त्या स्ट्रेसला सॉल्व्ह करायला हं. तिथे तुम्हाला काही प्रकारचे संप्रेरक, काही प्रकारचे हार्मोनल चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये व्हायला लागतात. आणि त्यामुळे तुमचं जे इन्सुलिन आहे ना, ते जास्त प्रमाणात वापरलं जातं आपल्या बॉडीमध्ये. येस. म्हणजे जिथे त्याची गरज आहे, शुगर कंट्रोलचं त्याचं काम आहे. पण तिथे ते वापरलं नाही गेलं आणि इथे वापरलं गेल्यानंतर तिथे त्याचं प्रमाण कमी होतं. होय. सो बेसिकली तुमची शुगर नाही वाढली आहे. हं. तुमचं इन्सुलिन कमी झालंय. हो. तुमच्या बॉडीमधलं इन्सुलिन कमी झालंय आणि ते इन्सुलिन आहे ना, ते तुम्ही असं आर्टिफिशियली जेव्हा वाढवण्याचा प्रयत्न करता म्हणजे टॅब्लेट्स घेऊन किंवा इन्सुलिनची इंजेक्शन देऊन जे आर्टिफिशियली वाढवण्याचा प्रयत्न करता ना, ते फार दिवस वर्क पण नाही करत. नाही मॅम, ते तेवढं तात्पुरतं. येस. आणि डायबिटीज किंवा बीपीच्या पेशंट्सला काय सांगितलं जातं? ही ही गोळी आहे, हं. लाईफटाईम घ्यायची आहे. हं. माझं हे बेसिक आर्ग्युमेंट असते डॉक्टर्सबरोबर, की एखादा त्रास आहे आणि त्याचं औषध आहे. औषध का देतो आपण? तो त्रास आपला घालवण्यासाठी. मग जर हे औषध लाईफटाईम चालू ठेवायचं तर त्रास गेलाय कुठे? ही गोष्ट मला पण जातच नाही. ही गोष्ट याच्यावर मी पण आर्ग्युमेंट करायला तयार आहे, की ब्लड प्रेशरची गोळी आयुष्यभर देताय तुम्ही, पण लाईफस्टाईल चेंजेस असेल तर ते तुम्ही सांगा. समोरून पेशंटला सांगा, की यू हॅव टू चेंज धिस थिंग्स. पण ते नाही सांगितलं. माझ्या घरातलीच उदाहरण आहे, नाही सांगितलं नाही बरं. सांगितलं जात आणि ॲक्चुअली कसं आहे माहिती आहे, की म्हणून आता हे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज ही इतकी मोठी गोष्ट नाहीये, की ज्याचा इतका जास्त इश्यू केला जाईल. हं, हं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डायबिटीज कळल्यानंतर ती व्यक्ती जवळ अशी हताश होते. मला डायबिटीज झालं, आता संपलं सगळं. ॲक्चुअली ते तसं नाहीये. तुम्हाला डायबिटीज झालं नाहीये. तर काय झालं, की तुमची स्ट्रेस लेव्हल वाढली आहे. तुम्ही जास्त विचार करताय, तुम्ही जास्त स्ट्रेस घेताय. आता इथे म्युझिक थेरपी 100% काम करतं. म्युझिक थेरपी काय करतं, की ते तुमचे स्ट्रेस आहे ना, ते कसं कंट्रोल करायचं ते तुम्हालाच शिकवतं. वॉव! तुम्ही ते म्युझिक घेतल्यानंतर जेव्हा-जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की आपल्याला आता स्ट्रेसफुल वाटतंय किंवा थकल्यासारखं वाटतंय, की ते तुमच्याकडे हातात आहे ते तुमच्या. ते चालू करा, ते ऐका आणि ते विदिन काही मिनिट्स तुम्हाला रिकव्हर करतं. विदिन काही मिनिट्स आणि याची खूप उदाहरणं माझ्याकडे. माझ्याकडे एक अशी केस आली होती, की त्या व्यक्तीला ऑफिसमध्ये खूप त्रास होता. भयंकर त्रास होता. डिस्पाईट ऑफ बीइंग टॅलेंटेड हं. पुढे जायची चान्सेस नव्हते. बिकॉज आपल्याला माहिती आहे, की म्हणून खूप जास्त पॉलिटिक्स वगैरे असतं ऑफिसमध्ये. खूप प्रेशर होतं. आणि त्या प्रेशरखाली काय व्हायचं, ही वॉज एबल बट जेव्हा प्रेझेंटेशन द्यायची वेळ यायची ना, तेव्हा नम व्हायचा तो, ब्लँक व्हायचा. पूर्ण बॉडी थंड व्हायची. म्हणजे जे अँक्झायटीची लक्षणं आहे. पूर्ण बॉडी थंड व्हायची, हातापायाला घाम यायचा. आणि बरेचदा स्वतः बनवलेली केस, स्वतः बनवलेलं प्रेझेंटेशन तो इतरांना द्यायचा, की प्लीज प्रेझेंटेशन. अरे! तो मागेच राहायचा. आता याच्यामागे असं बघायला गेलं तर काहीच कारण नव्हतं. पण एका पॉइंटला जाऊन त्याला असं कळलं, की त्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. हां. सो त्याला जेव्हा कळलं त्याचा ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि त्याला डॉक्टरने टॅबलेट सुरू करायला वगैरे सांगितलं. तर फॉर्च्युनेटली त्या व्यक्तीच्या कनेक्शनमधली एक व्यक्ती माझ्याचकडे थेरपीसाठी आली होती. मग त्यांनी त्याला सांगितलं, "थांब तू नको गोळी चालू करू. मी तुला थेरपिस्टबद्दल सांगतो, थेरपिस्टकडे जा." मग तो माझ्याकडे आला आणि मी म्हटलं त्यांना, "तुम्ही चालू करा थेरपी. डोंट थिंक एनिथिंग. काहीही विचार करू नका. तुमचा बेसिक प्रॉब्लेम तुमचे विचार आहेत. जे तुम्हाला कमकुवत करतायत, तुम्हाला वीक करतायत." म्युझिक थेरपी सुरू केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, की ते जे अँक्झायटीचं प्रमाण होतं, बिकॉज म्युझिक थेरपी हेल्प्स यू टू डेव्हलप कॉन्फिडन्स. इथे पण आत्मविश्वास वाढवणं,
किंवा तुमच्या ताणातून तुम्हाला मुक्त करणं, तुमची मेमरी पॉवर वाढवणं, त्याच्यानंतर तुमची एकाग्रता वाढवणं, इथे सुद्धा म्युझिक थेरपी फार काम करते. आणि त्याच्या बाबतीत ते झालं. त्याला ते कळलं आणि एकदा तुम्ही एखादी गोष्ट, ज्या गोष्टीला तुम्ही घाबरता, भीती हे एक कारण आहे. भीती एक मोठं प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुम्ही त्या भीतीला कॉन्कर करताना, एकदा तुम्ही त्या भीतीच्या डोक्यावर चढलात ना, की पुन्हा ती तुमच्या वाटेला जात नाही. एकदा त्याने ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर ही रिकव्हर्ड हिज कॉन्फिडन्स. त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स परत आला आणि त्याच्यानंतर मला वाटतं की ते एक 2-3 महिन्यानंतर त्याचा मला कॉल पण आला. त्याने मला फोटो पण पाठवला. बेस्ट परफॉर्मर किंवा बेस्ट एम्प्लॉयी वगैरे अशा प्रकारचे त्याला अवॉर्ड्स मिळाले. सो इट इज लाइक दॅट, की असं नाहीये की तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही आहात. तुम्ही ती करू शकत नाही आहात ना, यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय. अँड दॅट मेक्स यू वीक. म्युझिक थेरपी तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करते आणि याच्यासाठी तुम्हाला खरंच काही करावं लागत नाही. ते जे म्युझिक आहे ते तुम्हाला ऐकायचंय. म्युझिक थेरपीचा जो प्रोसिजर आहे, जे रूटीन आहे ते तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच त्या गोष्टीने तुम्हाला इतकं रिज्युव्हेनेट झाल्यासारखं वाटतं. ते रिफ्रेशमेंट एवढी मिळते, की ती दिवसभर सकाळी तुम्ही जे केलं असेल तर दिवसभर ती रिफ्रेशमेंट तुम्हाला पोहोचते. निद्रानाशाचे जे पेशंट्स आहेत, ज्यांना डॉक्टर्स गोळ्या देतात. ॲक्चुअली आपल्याला माहिती आहे, की झोपेची गोळी ही चांगली गोष्ट नाही. नाहीच आहे. काही काळानंतर ते एका प्रकारचं स्टेरॉइड होऊन जातं. म्हणजे आणि इट्स लाइक येस, ॲडिक्शन होतं. ड्रग टाइप येस, होऊन येस, जातं. येस. सो जेव्हा अशा निद्रानाशाचे किंवा इन्सॉम्नियाचे जेव्हा केसेस येतात आणि ते रात्री झोपताना ते म्युझिक ऐकल्यानंतर त्यांना झोप लागायला लागते. म्हणजे काही तर लोकं असे असतात, माझ्याकडे माझी एक केस मला आठवते, 2 महिने ती व्यक्ती झोपलीच नव्हती. आई गं! रात्रीची झोपच नाही यायची. बापरे! सकाळच्या वेळामध्ये ऑफिस असायचं. तरी पण म्हणजे झोप कंप्लीट करण्याचा कसा तरी प्रयत्न पण नाही, ते होत नव्हतं. मग ऑफिसमध्ये पण तिथे पण डिस्टर्बन्स ऑब्व्हियसली ना, झोप कोर्स. पूर्ण नाही झाल्यानंतर सगळीकडेच डिस्टर्ब होणार. तिथे पण डिस्टर्ब व्हायला लागलं. मग ती कंप्लेंट घेऊन ती व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने मला एकच प्रश्न विचारला, "मला खरंच झोप लागेल?" म्हटलं, "नक्की लागणार. एक तर मला झोप लागत नाहीये ना, हा विषय विसरून जा. हं. हे लावा की झोप लागेल." ते म्युझिक लावून ती व्यक्ती पहिल्या दिवशी झोपली आणि ती व्यक्ती इतकी गाढ झोपली, की त्या व्यक्तीचा जो अलार्म होता, हं. तो वाजून गेला हं. सकाळी. पण ती व्यक्ती उठू नाही शकली. आणि त्या व्यक्तीने मला नंतर कॉल केला आणि मला सांगितलं, की "मॅम मी झोपलो." हं. म्हटलं, "तुम्ही झोपणारच होतात आणि तुमचा झोप हा तुमचा प्रॉब्लेम नव्हता." म्हटलं, "तुमचे जे विचार आहे ना, जे तुमच्या झोपेला डिस्टर्ब करत होते, तो प्रॉब्लेम होता. तुम्ही जे थेरपॅटिक म्युझिक ऐकलं, त्यांनी तुमच्या विचारांना सप्रेस करून तुमच्या मेंदूला एका अशा प्रकारे स्टिम्युलेशन दिलं, की तुम्हाला ऑटोमॅटिकली झोप आली, विदाऊट एनी एफर्ट्स." आणि त्यानंतर त्या व्यक्तीने म्हणजे मी त्यांना सांगितलं, "जरी तुम्हाला आता वाटलं असेल म्हणून मी आता मला आता झोप लागायला लागली. सो इट इज नॉट लाइक दॅट. प्लीज कंप्लीट युअर थेरपी." कारण तुमचं थेरपी जी आहे ती एकूण तुमचे साधारण 4 चक्रास इम्बॅलन्स आहेत. तर तुम्हाला ही थेरपी पूर्ण करायला पाहिजे. सो धिस इज अल्सो इम्पोर्टंट. कारण म्युझिक थेरपीमध्ये कसं असतं, एका वेळी 2च चक्रासवर काम करू शकतो आम्ही. ओके. याच्या मागे पण कारण आहे. आता तुम्हाला पण म्युझिकचं नॉलेज आहे, तर तुम्हाला माहिती असेल, की रागामध्ये 2 स्वर जे असतात ते महत्त्वाचे असतात, वादी आणि समधनी. तर ते स्वर, त्या स्वरांवर हे थेरपी बेस असते. त्यामुळे एका वेळेला आम्ही फक्त त्या 2 स्वरावर म्हणजे 2 चक्रांवरच काम करू शकतो. त्या 2 चक्रांचं हीलिंग झाल्यानंतर, त्या 2 चक्रांचं बॅलन्सिंग झाल्यानंतर मग पुढची 2 चक्र घेतली जातात. त्यातूनही तुम्ही जर इर्रेग्युलर आहात, तुम्ही जर व्यवस्थित थेरपी करत नाही आहात आणि पहिल्यांदा घेतलेल्या ह्याच्यामधलं एखादं चक्र जे आहे ते अजून प्रॉपर हील झालं नाही, तर मग ते रिपीट होतं. रिपीट करावं लागतं. पण अर्थात प्रत्येक फेजसाठी हे फेजेस असतात. फर्स्ट फेज, सेकंड फेज, 2 चक्राची पहिली फेज, त्याच्यानंतरच्या नंतर. आता ही 2 चक्र पण आम्ही कशी सिलेक्ट करतो? तर तुम्हाला सगळ्यात जास्त लवकर काय बरं व्हायला हवंय? तुम्हाला काय हवंय? हीलिंग कुठे हवंय तुम्हाला? ते एकतर तुम्ही सांगायचं, की मला काय वाटतंय, की या व्यक्तीचा कोणता प्रॉब्लेम पहिल्यांदा सॉल्व्ह झाला पाहिजे. म्हणजे या व्यक्तीला लवकर रिलीफ वाटेल. ते आम्ही सिलेक्ट करतो आणि त्याच्याप्रमाणे मग ती चक्र सिलेक्ट केले जातात, की पहिले हे 2 चक्राचं हिलिंग करूया. मग त्या 2 चक्रांचं हिलिंग करूया. अशा प्रकारे. मग ते फेजेस बनतात. पहिली फेज, सेकंड फेज. माझ्याकडे असे सुद्धा केसेस आल्यात, की ज्यांची 7ही चक्र डिस्टर्ब होती. ओके.
त्या एका व्यक्तीने मला विचारलेलं, की 7 चक्र जर डिस्टर्ब असतील, तर मरणार का? म्हटलं मरणार तर म्हटलं पण ही 7ही चक्र जर पुढे खूप मोठ्या काळापर्यंत डिस्टर्ब राहिली, तर मात्र तर देअर इज वन पॉसिबिलिटी की तुमचं ब्रेन आहे, ते ब्रेन हॅमरेज वगैरे आपण जे ऐकतो, हां, दॅट काइंड ऑफ थिंग. ब्रेन स्ट्रोक हां, आजकाल प्रमाण वाढलंय. येस. त्याच्यानंतर पॅरालिसिसचा हं. अटॅक आणि एक्स्ट्रीम म्हणजे मेंटल बॅलन्स जाणं. जेव्हा अ, माणसाच्या हेल्थचा विचार होतो, हेल्थ, तेव्हा आपल्याला वाटतं हेल्थ म्हणजे काय? हेल्थ म्हणजे फिजिकल हेल्थ. मेंटल हेल्थ ही गोष्ट आहे ना, ही जवळ-जवळ इग्नोरच केली जाते. लक्षच नाही दिलं जात. तिला गृहीत धरलं जातं. गृहीत धरलं जातं. आपल्याला वाटतं मन काय? मन एवढी महत्वाची गोष्ट नाहीये. पण खरं म्हणजे मन ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जो विचार करता ना, त्या विचारांचाच परिणाम तुमच्या शरीरावर होतो. आणि तुम्ही हे ऑब्झर्व्ह करू शकता स्वतःमध्ये सुद्धा, की जेव्हा समजा सकाळी-सकाळी तुम्ही उठलात आणि एखादी अशी गोष्ट घडली, की जिने तुमचा मूड डिस्टर्ब केला. तर तुमच्या असं लक्षात येईल, की पूर्ण दिवसभर तुमच्या जी उदासी आहे, जे नैराश्य आहे, पूर्ण दिवसभर तुम्ही ते कॅरी करता. त्या दिवशी भाजी खराब होते, त्या दिवशी चपाती बिघडते, त्या दिवशी डबा बिघडतो, त्या दिवशी अंघोळीला उशीर होतो, त्या दिवशी चटका लागतो. हे घडलंय. असं होतं. आणि होतंच आणि डेफिनेटली होतं. इनफॅक्ट तुमचं मन जर शांत नसेल ना, तर तुम्ही अशा गोष्टी ऑब्झर्व्ह करणार, की वस्तू हातातून पडतात. हं, तुम्ही विसरून जाता. हं. म्हणजे इनफॅक्ट ज्या गोष्टी तुमच्याकडे कडून कधीही घडल्या नाहीयेत, अशा गोष्टी होतात. एरवी आपण खूप काम असतो आणि त्या दिवशी आपल्याकडनं खूप चुका होतात. हां. आणि मग आपल्याला पण प्रश्न पडतो, काय आहे असं का होतंय असं? हं, तर कसं झालंय, की त्या गोष्टीने तुमच्या मूडला हं. डिस्टर्ब केलं. ट्रिगर केलं. आता जर तुमच्याकडे म्युझिक थेरपी आहे हं. आणि तुमच्या लक्षात आलं, की मला डिस्टर्ब झालं. नाही मला दिवस चांगला जायचा आहे. मला दिवस व्यवस्थित घालवायचा आहे आणि तुम्ही जर ते म्युझिक ऐकलं, तर इन्स्टंट म्हणतो ना आपण एखादी गोष्ट इन्स्टंट तुम्हाला मिळते. ते इन्स्टंट ते तुमच्या मूडचं हिलिंग करतं. आणि ताबडतोब ती गोष्ट तुमच्या डोक्यातनं निघून जाते आणि ते जे तिथे जे डिटॉक्सिफिकेशन तिथे जे टॉक्सिफिकेशन झालेलं असतं ते ताबडतोब डिटॉक्स मी इथे जरा माझा अनुभव तुम्हाला सांगते. म्हणजे त्याचा मूळ अर्थ मला आज कळलाय तुमच्याशी बोलल्यावर. जेव्हा अप्पर मोलरचा पेशंट येतो, ज्याच्यामध्ये मला 5 कणाले शोधायचे आहेत. पूर्ण अपवर्ड आहे, म्हणजे खाली मिरर लावून मला उलट्या दिशेने काम करायचं आहे, व्हिच इज व्हेरी डिफिकल्ट. ते जे डेंटिस्ट असतील त्यांना कळेल. आणि जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही एक्स-रेमध्ये बघता, की एक्सेसरी 2 कणाल एक्स्ट्रा आहेत, ज्या अगदी थिन आहे, पण त्या फिल करणं गरजेचं आहे. अशा वेळेला मी एक्स-रे बघून पहिले शांत होते आणि मग बघते एखादं माझ्या आवडीचं गाणं लावते. आणि पेशंटची पहिले परवानगी घेते, की "चालेल का तुम्हाला?" ते हो म्हणाले, की मी गाणं लावते. आणि मी जे तुम्हाला स्पाईनचं विचारलं, मी स्वतःचही सांगते, हा हात माझा जरा त्याचा ॲक्सिडेंट झालाय त्यामुळे दुखतो. पूर्ण उलट्या दिशेने मला काम करायचंय आणि मॅम खरंच सांगते फर्स्ट मोलरच्या 4 कणाल मी इझिली एका तासात करून जाते. आणि मग नंतर मला रिअलाईज होतं, की अरे आपण इतकं छान आर-सी-टी केलं. हे कसं काय झालं? ते म्युझिक तिकडे चालू असतं बॅक ऑफ द माइंड लॅपटॉपवर आणि मी इकडे काम करत असते. सो त्याचा अर्थ मला आत्ता कळतोय, की हे एवढं सहज कसं होतं. आता तुम्ही विचार करा हे जनरल म्युझिक आहे. हं. जर हे साधं म्युझिक जे एंटरटेनमेंटसाठी बनवलेलं म्युझिक तुमच्यावर इतका चांगला इफेक्ट करू शकतं, तर जे तुमच्यासाठी स्पेशली बनवलेलं थेरपेटिक म्युझिक आहे ते किती फायदा देत असेल? काय लेव्हलचा बाहेर आहे. आता तुम्ही दाताची गोष्ट सांगितली म्हणून मी पण एक गोष्ट माझी शेअर करते. काही वर्षांपूर्वी मला एक असा त्रास सुरू झाला होता ज्यामुळे मला इंजेक्शन घेणं हं. अलाउड नव्हतं. कोणत्याही प्रकारचं अनेस्थेशिया किंवा इंजेक्शन घेणं मला अलाउड नव्हतं. आणि ते साधारण तो जो प्रॉब्लेम आहे माझा 2-3 वर्ष चालू राहिला. दरम्यानच्या काळात माझ्या दातांना त्रास व्हायला लागला होता. साधारण माझे 2 ते 3 दात असे होते ज्याच्यामध्ये सॉलिड कॅव्हिटीज झालेल्या होत्या. आणि कॅव्हिटीजच्या परिणामाने काय झालं आणि मी त्याला ट्रीट करू शकत नव्हते. त्यामुळे काय झालं, की त्या दातांचे तुकडे-तुकडे होऊन ते दात पडायला लागतात. तुकडे-तुकडे यायला लागले, पडायला लागले. आणि ॲट अ पॉइंट ऑफ टाईम त्या दातांची अवस्था अशी झाली, की त्या दातांचा जो व्हाईट पोर्शन असतो तो तुकडे-तुकडे होऊन पडून गेलेला आणि आतलं जे मूळ होतं, जे रूट होतं, ते बाकी राहिलेलं. तर आता ते ऑब्व्हियसली त्याला कॅव्हिटी लागलेली होती. ते काढूनच टाकणं हाच माझ्याकडे एक अंतिम बोलतात ना हं. उपाय होता. एक लास्ट उपाय होता. तर जेव्हा मी डेंटिस्टकडे गेले आणि त्यांनी त्या दाताची माझी अवस्था बघितली, तेव्हा त्या म्हणाल्या, "बापरे!
"हे कसं करताना तुला भयंकर त्रास होणार आहे," मला म्हणाल्या, की "म्हणून हे आपल्याला ऑपरेट करावं लागणार आहे आणि ह्याला स्टिचेस पडणार आणि प्रोव्हायडेड म्हणजे तुझा जो त्रास आहे, की तू इंजेक्शन घेऊ शकत नाहीस." तर म्हटलं, "डोंट वरी, तुम्ही त्याची काळजी करू." कारण तोपर्यंत माझ्या हातामध्ये म्युझिक थेरपी हे सोल्युशन आलं होतं. म्युझिक थेरपी मग माझी मी करायला लागली होती आणि मी इतरांना पण देत होते. मी त्यांना त्या कॉन्फिडन्सने सांगितलं, की "तुम्ही चालू ठेवा, काही होणार नाही. मी इंजेक्शन पण घेईन आणि तुम्ही माझी ती ट्रीटमेंट पण करा." पण त्यांना अशी भीती होती, की ब्लड खूप जाणार आहे. कारण ते हे करायचं, ऑपरेट करायचंय. मग त्या मला म्हणाल्या, "ब्लड खूप जाणार आहे, स्टिचेस लागणार." आणि तो मागचा दात होता बऱ्यापैकी. तर मी त्यांना म्हटलं, "काही हरकत नाही." आणि त्या दिवशी संपूर्ण वेळ म्हणजे मी अगदी तिथे जाईपर्यंत मी छान माझं म्युझिक थेरपीचं म्युझिक सुंदर ऐकलं, व्यवस्थित मेडिटेट केलं. जेव्हा मी तिकडे गेले तेव्हा पण मी त्यांना सांगितलं, "मी माझं म्युझिक चालू ठेवेन इथे." त्या म्हणाल्या, "हो, ओके." पण ते मशीन्सचे वगैरे आवाज असतात. सो मी जनरली कानामध्ये वगैरे लावत नाही. पण मी तेव्हा कानामध्ये लावून म्युझिक ऐकत होते. आणि टू नॉट टू माय सरप्राईज, बट टू हर सरप्राईज ते जे त्यांनी ऑपरेट केलं, जे तर त्यांनी ते तुकडे त्यांनी सगळे बाहेर काढले, त्या दाताचे रूट बाहेर काढला आणि स्टिचेस तर नाहीच घालावे लागले मला. 1 मिनिट. पण हे सगळं विदाऊट लोकल अॅनेस्थेशिया घडलं? नाही, नाही. अनेस्थेशिया त्यांनी दिला होता, हां, दिला होता. अनेस्थेशिया दिला होता. पण तो मला तेव्हा त्रास नाही झाला. हां. आणि हे त्यांनी रूट वगैरे सगळं त्यांनी काढलं आणि टू हर सरप्राईज ब्लीडिंग इतकं कमी झालं, की हार्डली 3-4 थेंबच ब्लड गेलं. ओके. तुम्ही मला एक प्रश्न सतत मला विचारला जातो, की म्हणून वेदना कमी होतात का? तर येस, वेदना कमी होतात. ओह! म्युझिक थेरपीने वेदना खरंच कमी होतात. अच्छा. आणि हे यामुळे कमी नाही होत, की तुमचं लक्ष दुसरीकडे वेधलं जातं वगैरे नाही. म्युझिक थेरपीचं म्युझिक जे आहे ना, ते तुमचे ब्रेन सेल्सला एक प्रकारे अशा पद्धतीने ते त्यांना हे करतं, स्टिम्युलेट करतं. अशा प्रकारचे केमिकल्स त्याच्यामध्ये स्त्रवतात, की ऑटोमॅटिकली वेदनेची जी एक सेन्सेशन असतं ना, ते सेन्सेशन तिथे कमी व्हायला लागतं आणि खरंच वेदना कमी होतात. अ, आता यालाच आपण डोपामाइन रिलीज जे म्हणतो. मग ते हे वेदना जे तुम्ही मला असं म्हणालात, ह्याच्यामध्ये जी आपली एंडोक्राईन सिस्टम आहे, ही ऑलरेडी असते, चालूच असते. सेंट्रल नर्व्हस सिस्टम जे आपण 7 चक्रा म्हणाले, ते एंडोक्राईन सिस्टमशी पण आपली अलाइन्ड आहे. आपली हार्मोन सिस्टम व्यवस्थित बॅलन्स झाली, की आपलं सगळं बॅलन्स होतं. तर याला अनुसरून अजून एक प्रश्न विचारते, की हार्ट रेट जे आपण म्हणतो, ते नॉर्मलाइज्ड होणं आणि डोपामाइन रिलीज होणं, ह्याचा आणि थेट संगीत लहरींचा, मेंदूच्या लहरींचा काही संबंध आहे का? हे तुम्हाला मदत करतं का म्युझिक थेरपीसाठी? अर्थात आणि हे तुम्ही बघू पण शकता. ओके. जसं हार्ट जे आहे आपलं हार्टचं वर्किंग बघायला जसं ई-सी-जी काढलं जातं. हो. तसं ब्रेनचं वर्किंग बघायला ई-ई-जी काढणे आता मग माहिती असेल येत. तुम्हाला हे. तर त्या ई-ई-जी मधून आहे ना म्हणजे इट इज नॉट लाइक की असं नाही की म्हणून जस्ट ग्राफ बट यू कॅन क्लिअरली सी की जेव्हा म्युझिक ऐकलं जातंय तेव्हा त्याचे जे लहरी आहेत म्युझिक लहरी त्यांना अक्षरशः मॉनिटर करू शकता तुम्ही. ओह वॉव! आणि हे केलेलं आहे. हे प्रयोग जगभरात सगळीकडे झालेले आहे. ओह वॉव! गाणं किंवा म्युझिक ऐकताना म्युझिकमध्ये होणारे ब्रेनमध्ये होणाऱ्या लहरी ज्या हे होतात, त्या लहरींमध्ये होणारे चेंजेस, गाणं गाताना त्या लहरीमध्ये होणारे चेंजेस, हे सगळे जे आहेत ना, ह्याचे प्रूफ्स तुम्हाला मिळणार. तुम्ही जरी Google केलत ना, तरीसुद्धा तुम्हाला असे खूप प्रूफ्स मिळतील, की ते तुम्हाला सांगतील, की संगीताचा जो आहे थेट परिणाम ब्रेन वेव्हजवर होतो आणि खूप सुंदर परिणाम होतो आणि अ, म्युझिकचं हेच विशेष आहे, संगीताचं हेच विशेष आहे. इथे काही बॅड इफेक्ट नाहीच आहेत. इथे जे काही आहे ना, ते सगळं जे आहे ते ब्लेसिंगच आहे. प्रोव्हायडेड तुम्ही म्युझिक कोणत्या प्रकारचं ऐकताय आणि ते किती व्हॉल्यूममध्ये ऐकताय. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. आम्ही जेव्हा म्युझिक थेरपी देतो तेव्हा सांगतो, की तुमच्या कानाला आनंददायी वाटेल इतक्याच व्हॉल्यूम म्युझिक ऐकायचंय. हं. आता आणि त्यानंतर जे म्युझिक अशा पद्धतीचं आहे, जे वेस्टर्न आहे, म्हणजे काही लोक म्हणतात, की आम्ही हे ऐकतो म्युझिक जॅझ या-त्या. तर हे जे हार्ड रॉक आहे, जॅझ आहे, हे म्युझिक नाहीये, हे विष आहे. हे विष आहे. ओके. जे लोक ह्या प्रकारचं म्युझिक ऐकतात
त्यांचं जे आयुष्य आहे ते ऑटोमॅटिकली कमी होतं. कारण ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुमच्या ब्रेनला एकतर तुमच्या मेंदूला ते उपकारक नाहीये, ते चांगलं नाहीये, उलट ते वाईट आहे. त्यानंतर मोठ्या आवाजात म्युझिक ऐकणं. काही लोकांना फार मोठ्या आवाजात म्युझिक ऐकायला आवडतं. मला आवाज तर ते सुद्धा तुमच्या अ, कानांना त्रास देतं. आपल्याला माहिती आहे आपली पंचेंद्रिय आहेत, 5 इंद्रिय आहेत. आणि ही 5 इंद्रिय काय आहेत ना, हे लोकांना माहिती आहे. लोकांना माहिती आहे 5 इंद्रिय आहेत. त्याला सेन्सरी ऑर्गन्स नाव काय दिले हे सुद्धा माहिती नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, की आजूबाजूचे सेन्सेस जे आहेत, हे ह्या 5 ऑर्गन्सच्या मदतीने ब्रेनकडे पोहोचवले जातात. या 5 ऑर्गन्सपैकी एकही ऑर्गन जर तुम्ही निकामी करताय, तर तुमच्या ब्रेनकडे त्या प्रकारचं जे इन्फॉर्मेशन आहे, ती तुमच्या ब्रेनकडे पोहोचणार नाही. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट ही, आता समजा आपण आपण कानाबद्दल बोलूया. कारण आपण स्पेसिफिकली म्युझिकबद्दल बोलतो म्हणून कानाबद्दल बोलूया. कानाकडून जे ऐकलं जातं, म्हणजे कानाला आपण म्हणतो, की ते जे घेतं, ग्रहण करतो कान, ते तसंच्या तसं तो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतो. मेंदूमध्ये ते प्रोसेस होतं आणि मग मेंदूला कळतं, की हे काय आहे? ओके. आता ते जर वाईट आहे, तर मेंदूमध्ये ही पॉवर नाहीये, की ते बाहेर टाकून द्यायचं. ते वाईट आहे तरी पण तो ठेवणार. त्याला त्रास होतोय तरी पण तो ठेवणार आणि चांगलं वाटतंय तरी पण तो ठेवणार. आणि मग ती इन्फॉर्मेशन जी आहे ना, ती तुमच्या दुसऱ्या बॉडी पार्ट्सकडे पोहोचवली जाते. हं. आता ही गोष्ट आहे जी लोकांना माहीत नाहीये, की मेंदू काय काम करतो. आणि कधी बऱ्याच वेळा असं होतं, की मी जेव्हा विचारते एखाद्या माझ्या सेशनमध्ये किंवा माझ्या अ, अ, सेमिनारमध्ये विचारते, की तुम्हाला काय वाटतं बॉडी पार्ट्सपैकी म्हणजे दृश्य, अदृश्य म्हणजे आतले बॉडी पार्ट्स आणि जे आपल्याला दिसणारे बॉडी पार्ट्स आहेत, त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा बॉडी पार्ट कोणता? तर बऱ्याच लोकांकडून मला उत्तर येतं हृदय. म्हणजे लोक मेंदूला विसरून गेलेत. मेंदूला विसरून गेलेत, मनाला विसरून गेलेत. असं वाटतं, की म्हणून अरे मेंदू तो तो पार्ट आहे आपल्या शरीराचा, जो जर चुकीची इन्फॉर्मेशन ग्रॅब करतोय आणि तो जर चुकीची इन्फॉर्मेशन पाठवतोय किंवा जर तो हे होतोय काय म्हणतो त्याला तो कन्फ्यूज होतोय ना, तर तुमचे बॉडी पार्ट्स वर्क नाही करू शकणार प्रॉपरली अँड धिस इज द प्रॉब्लेम पार्किन्सन. हं. मेंदू तो प्रोसेस करू शकत नाही इन्फॉर्मेशन आणि मग ती इन्फॉर्मेशन अनबॅलन्स्ड पद्धतीने पोहोचवली जाते. आणि आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, कानांची काळजी घ्या. कारण जर कानांची पॉवर कमी झाली ना, तर पहिली गोष्ट अफेक्ट होतं ती म्हणजे तुमचा बॅलन्स. हं. तुम्ही व्यवस्थित चालू शकणार नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीची कानांची पॉवर कमी होताना त्या व्यक्तीला रिअलाईज होतं, की आपल्या कानाची पॉवर कमी होते, तेव्हा जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्युझिक थेरपीमध्ये अशी एक एक्सरसाइज आम्ही देतो ध्यानामध्ये, की ज्याने तुमच्या कानांची पॉवर आहे ना, ती डेव्हलप होते. आणि ती फार महत्वाची आहे. आपल्याला असं वाटतं एखाद्या वेळेस विचारलं पंचेंद्रियामधलं सगळ्यात महत्वाचं इंद्रिय कोणतं? तर लोक सांगतात डोळे. अर्थात सगळीच इंद्रिय महत्वाची आहेत. त्या सगळ्याच इंद्रियांची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. कारण तेच आहे वाट जी घेऊन जाणार आहेत मेंदूपर्यंत इन्फॉर्मेशन. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्हाला ह्या पंचेंद्रियांना डिस्टर्ब करायचं नाहीच आहे. सो कान ही एक महत्वाची गोष्ट आहे. हे एक महत्वाचं इंद्रिय आहे. त्याला जपलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. पण असं आहे ना, की म्हणून मी जसं म्हटलं मगाशी म्हणून ज्या गोष्टी अशा सहज आहेत अवेलेबल हं. म्हणजे आपण असं म्हणू फुकट मिळालेल्या आहेत. त्यांचं महत्त्व आपल्याला कळत नाही. जोपर्यंत ती गोष्ट काम करेल अशी होते. एक प्रश्न बरेचदा विचारला जातो, की बहिऱ्या लोकांनी काय करायचं? म्युझिक थेरपी तुम्ही त्यांना कशी देणार? तर ज्यांना कमी ऐकू येतंय, त्यांना अर्थातच हिअरिंग एडच्या मदतीने म्युझिक ते लोकं ऐकू शकतात. पण जे अगदी बहिरे झालेले लोक आहेत ना, त्यांना सुद्धा जरी म्युझिक ऐकू येत नसलं, तरी रिदम दे कॅन सेन्स द रिदम. मग जेव्हा एखादं म्युझिक चालू असतं ना, ते रिदम सेन्स करू शकतं. जे आपण जर म्हणू की जन्मापासून बहिरे लोक आहेत ना, त्यांचे कुठलातरी एक सेन्स असतो, जो स्ट्राँग झालेला असतो. येस, येस. आय अग्री विथ दिस. हां. सो ते रिदम जरी त्यांना ऐकू येत नसलं, तरी ते रिदम फील करू शकतात. ओके. माझ्या माहितीत एक अशी व्यक्ती सुद्धा आहे, की जी व्यक्ती डेफ आहे कंप्लीटली. बट ती व्यक्ती तबला प्लेयर आहे.
बापरे! म्हणजे असं लोकांना वाटतं, अनबिलिव्हेबल वाटतं. अनबिलिव्हेबलच आहे हे. की जेव्हा ती व्यक्ती तबला करते त्याला असं वाटत नाही की ह्या व्यक्तीला ऐकू येत नसेल म्हणून. बट त्या व्यक्तीचा ती सेन्स जो आहे तो इतका स्ट्रॉंग झालेला आहे, की तो जो रिदम ते जे गायकाचं गाणं जे आहे त्याचे लिप मूव्हमेंट वगैरे हे सगळ्या गोष्टी बघून तो व्यक्ती ते करू शकतो काम. वॉव! सो आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नाही म्हणतो, तेव्हा ती गोष्ट अशी नाही की नाही आहे. तुम्ही त्याचा वर्कच करत नाही. म्हणून तुम्हाला वाटतं की नाही आहे. आणि आता म्युझिकबद्दल एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, की म्हणून संगीत जी गोष्ट आहे ती लोकं फार कॅज्युअली घेतात. म्हणजे असं वाटतं, की म्हणून म्हणजे ही अशी गोष्ट आहे जी लहानपणापासून आपल्याबरोबर आहे. हो. है ना? म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा अगदी अंगाई गीतापासून, शाळेत गेल्यानंतर प्रार्थनेपासून, त्यानंतर भजन, श्लोक वगैरे सगळ्यामध्ये म्युझिक आहे. तर आपल्याला असं वाटतं म्युझिक आहे ना, म्हणजे जनरल आहे. म्हणजे काय स्पेशल असणार आहे यात? असं काय करू शकणार आहे? त्याच्यामध्ये काय स्पेशल असणार आहे? म्हणजे त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे म्हणताना तुम्ही हा विचार करत नाहीये, हं. की ती गोष्ट तुमच्याकडे तेव्हापासून आहे जेव्हा तुम्हाला काहीच कळत काहीच नव्हतं. कळत नव्हतं. एक्झॅक्टली. इनफॅक्ट तुम्हाला असे सुद्धा प्रूफ सापडतील, की म्हणून जेव्हा माणसाला बोलताही येत नव्हतं, तेव्हाही म्युझिक होतं. हो, तेव्हाही संगीत होतं. हो. तेव्हा हे संगीतच होतं हां. रादर. हां. सो ते तिथे आहे आणि ते तिथे असणार आहे. साउंड ही जी गोष्ट आहे, ते तिथे असणारच आहे. आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येतं हे बघितलं पाहिजे आपण. ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ओके. आपण बोललो अतिपरिचयात अवज्ञा, तर ती गोष्ट नेहमीच्या झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काय महत्त्वाची नाहीये, कॅज्युअल आहे असं. पण ते संगीत जेव्हा तुम्हाला उपचारासाठी दिलं जातं, तेव्हा तुम्हाला ते रिअलाईज होतं की अरे बापरे! म्हणजे संगीत ही गोष्ट अशी सुद्धा असू शकते, की जी माणसाला हीलिंग देऊ शकते. येस. आपल्याला बरं करू शकते. आपले ताण-तणाव, आपले प्रॉब्लेम्स कमी करू शकते. हं. हे तेव्हा रिअलाईज होतं. पण जसं मी म्हटलं, की म्हणून रोजचीच गोष्ट आहे. असं लोकांना हे समजवताना, की संगीत तुमच्यासाठी काम करू शकतं, हे समजवताना किंवा हे समजून घेताना सुद्धा लोकांना त्रास होतो. अ, गर्भधारणा किंवा गर्भसंस्कार ह्याच्यामध्ये म्युझिक थेरपी कसा रोल प्ले करतं? खूप सुंदर रोल प्ले करते म्युझिक थेरपी की आपण जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणा तिची होते, तेव्हा एक खूप बेसिक गोष्ट आपण फॉलो करतो. ते म्हणजे आपण नेहमी म्हणतो त्या स्त्रीला, की तू आनंदी राहिलं पाहिजे. हो. खूप असं म्हणजे खूप तिला आनंदी ठेवलं पाहिजे, तिने आनंदी राहायला पाहिजे वगैरे ह्या गोष्टी. आणि जसं मी म्हटलं, की म्हणून तुम्हाला आनंदी ठेवण्याची जबाबदारी दुसऱ्या लोकांची नाहीच आहे. स्वतःचीच आहे. तुमची स्वतःची जबाबदारी आहे. त्यामुळे आनंदी राहणं ही महत्वाची गोष्ट आहे एखाद्या गर्भधारणा झालेल्या स्त्रीसाठी. आनंदी राहण्याचा दुसरा पैलू आपण म्हणू, की तिच्यावर जो ताण आहे, कारण एकतर आता मी आई होणार आहे, की पहिले ट्रेन असेल तर तिला तर जास्तच ताण असतो, है ना? नवीनच अनुभव असतो. त्यामुळे तो जो स्ट्रेस आहे ना, तो स्ट्रेस कमी झाला पाहिजे किंवा तो स्ट्रेस कंट्रोलमध्ये आला पाहिजे. आणि अर्थातच इथे म्युझिक थेरपी खूप छान काम करते. ते जे म्युझिक आहे आता अर्थात त्या स्त्रीला आणखीन काही इश्यूज आहेत का? आणखीन तिला कोणत्या प्रकारचे विचार आहेत का वगैरे, हे सगळं कन्सिडर करून तिच्यासाठी म्युझिक थेरपी रिकमेंड केली जाते. तिच्यासाठी म्युझिक रिकमेंड केलं जातं. ज्याच्यामध्ये काही गोष्टी स्ट्राँगली लक्षात घेतल्या जातात. एक तिची झोप छान व्यवस्थित पूर्ण झाली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, की तिला म्युझिकने रिलीफ मिळाला पाहिजे. तिच्या मनामध्ये ज्या त्या गोष्टी आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली प्रेग्नंट झाल्यानंतर प्रेग्नन्सीचं प्रेशर असतं, त्याच्यानंतर डिलिव्हरी पुढे येणार आहे त्याचं प्रेशर असतं. हं. आजूबाजूचे लोकं जे असे सल्ले देत असतात त्याचं प्रेशर असतं भरपूर. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी तिला मॅनेज करता आल्या पाहिजेत स्वतःहून. त्या तणावाला तिला स्वतःहून कंट्रोल करता आलं पाहिजे. ऑब्व्हियसली त्याच्यासाठी म्युझिक थेरपी खूप छान काम करते. याशिवाय ही तर गोष्ट आपल्याला माहिती आहे, की आईच्या पोटात जेव्हा गर्भ असतो, हं, तेव्हा त्याला काही दिसत नसतं. हं. पण त्याला ऐकू मात्र येत असतं. हो, हो. आणि हे ऐकू त्याला काय येतं? त्याची आई जे ऐकेल तेच तर. ते त्याच्यापर्यंत पोहोचतं. सो ऑब्व्हियसली तिने चांगलं ऐकलं पाहिजे. तर त्याच्यापर्यंत चांगलं पोहोचणार आहे. आणि म्हणजे तुम्ही जरी Google सर्च केलं तरी पण तुम्हाला कळेल किंवा माझ्याकडे पण
असं एक केस आली होती जिला मी गर्भधारणेच्या वेळेला म्युझिक थेरपी दिली आणि जेव्हा तिने मला नंतर अनुभव सांगितला, की जे म्युझिक ती ऐकत होती, ते म्युझिक तिने ते बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाला ऐकवल्यानंतर त्याने रिएक्ट केलं. ओह वॉव! सो दॅट इज द थिंग की त्याला ते ऐकू जात होतं. सो धिस इज अ प्रूफ. हा पुरावा आहे, की तुम्हाला आणि अर्थातच ते चांगलं म्युझिक असेल, ते छान असेल, ज्याने ब्रेनला मदत मिळणार असेल, तर त्या गर्भाची वाढ होत असताना त्या गर्भाच्या वाढीच्या सॉरी शारीरिक, बौद्धिक, मानसिक सगळ्या वाढीला त्या म्युझिकने मदत मिळणार आहे. आणि जनरली असं बघितलं जातं म्हणजे आता माझ्याकडे तर फार केसेस अशा नाही आल्यात. पण जनरली असं बघितलं जातं, की गर्भधारणेच्या वेळेला अशा प्रकारचं जर म्युझिक त्या व्यक्तीने घेतलेलं असेल, तर ती मुलं स्वभावतः शांत असतात. हं. म्हणजे कुठेतरी त्या डिव्हाइन म्युझिकचा ते म्युझिकच वेगळ्या पद्धतीचं असतं. त्याचा जो परिणाम आहे ना, तो त्या मुलाच्या ब्रेनवर ऑलरेडी झालेला असतो. ओके. आता आपण गर्भधारणेविषयी तुम्ही सांगितलं मॅम. आता इथून जन्म होतो. तर मला हे सांगायचंय, की कुठल्या वयापासून किंवा कुठल्या वयापर्यंत आपण म्युझिक थेरपी देऊ शकतो? म्युझिक थेरपीला वयाचं बंधन नाही. ओके. म्हणजे अगदी लहान बाळापासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही म्युझिक थेरपी घेऊ शकतो. ओके. आता मला लहान बाळांचं नाही मला कळलं. प्लीज सांगा. लहान बाळांना लहान बाळांना तुम्ही म्युझिक ऐकवू शकता. ओके. आता एखादं मूल असतं, जे सतत रडत असतं. हां, आता बऱ्याच कंप्लेंट असतात, की फार रडतं, फार रडतं, फार रडतं. हां. तर ते रडतं काय याचं कारण तुम्हाला शोधायला पाहिजे, ओके. की ते का रडतंय? हं. आता त्याच्या रडण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. फिजिकल कारणं सुद्धा असू शकतात. अन्नपचन न होणं किंवा त्या बाळाची झोप पूर्ण होत नाहीये, झोपेमध्ये काही प्रकारचा डिस्टर्बन्स येतो वगैरे. या गोष्टी तुम्हाला शोधल्या पाहिजेत आधी, की असं कोणतं फिजिकल कारण तर नाहीये ना, की ज्याच्यामुळे ते बाळ रडतंय. आणि जर कोणतं फिजिकल कारण नाहीये तर मग त्याचं कारण असू शकतं, की त्या बाळाची झोप पूर्ण होऊ नये याच्यासाठी कोणतं तरी एक ऑब्स्टॅकल येतंय. हं. हं. जे मेंटल आहे. म्हणजे असं नाही की ते बाळ फार लहान आहे म्हणजे त्याला काही मानसिक इश्यू असू शकत नाहीत, असू शकतात. मी एक एक्झाम्पल देईन तुम्हाला. बरेचदा असं होतं, की ते बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं त्यावेळेला ती आई एखाद्या स्ट्रेसमधून जात असते हं. आणि त्या स्ट्रेसचा परिणाम आहे ना त्या बाळाच्या वाढीवर झालेला असतो. म्हणजे आई-वडिलांमधले वाद असतील किंवा काही. किंवा ते बाळ जन्माला आल्यानंतर पण घरातलं वातावरण कसं आहे? हं. तर ते डिस्टर्बिंग आहे. आपल्याला काय वाटतं लहान बाळ आहे, त्याला काय कळतंय? नो, इट्स नॉट लाइक दॅट. असं नसतं मुळीच. ते लहान असलं आहे म्हणजे त्याला कळत नाही असं नाही. हं. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल, अ, जन्म झालेल्या बाळाला ना फारसं दिसत नसतं, पण त्याला ऐकू येत असतं. हो. म्हणजे ते आपल्या आईकडे बघतंय, तिची ॲक्चुअल इमेज त्याच्यासमोर नसेल. ते फक्त ती इकडून तिकडे जाते, पण तिचा जो आवाज आहे, तो मात्र त्याला ऐकू जात असतो. मग हेच आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचे कान जे आहेत ना, त्याची श्रवणशक्ती ती ॲक्टिव्ह असते. सो तुम्हाला त्याला काही फायदा करून द्यायचा असेल, तर तुम्ही हे म्युझिक त्याला जर ऐकवलं, त्याच्यासाठी बनलेलं म्युझिक जे आहे ते त्याला ऐकवलं ना, एकतर पहिली गोष्ट म्युझिक थेरपीमध्ये जे म्युझिक दिलं जातं, ते म्युझिक जर बाळांनी लहानपणापासून ऐकलं ना, तर त्याचं ब्रेन पॉवर तर अतिशय चांगली होणार, त्याबद्दल डाऊटच नाही. पण त्या बाळाची जी मेंटल स्ट्रेंथ आहे, जी मानसिक हे आहे काय म्हणतो आपण ताकद आहे किंवा मानसिक प्रगल्भता आपण ज्याला म्हणतो ना, ती ऑटोमॅटिकली डेव्हलप कारण ते म्युझिकच चांगलं आहे. आता आपल्याकडे काय होतं म्हणजे असं मी म्हणणार नाही, की म्हणून कोणी मुद्दाम करतं. पण आता प्रिव्हेलिंग म्युझिकच असतं हे सगळं, की ते ढिंच्याक, ढिंच्याक, ढिंच्याक म्युझिक. मग लहानपणापासून मुलं ते म्युझिक ऐकतात. मग तेच म्युझिक ते फॉलो करतात. आणि मग तुम्ही त्यांना चांगलं म्युझिक ऐकवायला गेल्यानंतर त्यांना त्यासाठी काय? पण हेच जी मुलं लहानपणापासून अशा पद्धतीचे तुम्ही गायकांच्या घरातली मुलं बघा. आपल्याला आश्चर्य वाटतं म्हणजे अरे बापरे! कसं ना हे म्युझिक आहे. पण त्यांच्या घरामध्ये तेच आहे. मग हे आपणही करू शकतो. त्यांची मुलं रोज एक राग कित्येक वर्ष म्हणजे तोच त्यांची तान असते. तोच त्यांचा छोटा ख्याल, बडा ख्याल असतो ते ऐकतच असतात आणि त्यांना कंटाळा येत नाही. नाही येणार. हे मला पण आश्चर्य वाटतं. हां. हे इतकी वर्ष हे मुलं हेच ऐकतायत. आता क्लासिकल म्युझिक जर आपण सामान्य व्यक्तीला क्लासिकल म्युझिक आवडतं, त्यांना काय वाटतं, हे काय आहे, काय ऐकायचं, काय ऐकायचं?
पण आणि एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह करा, क्लासिकल म्युझिकमध्ये साधारणतः म्हणजे ज्याला आम्ही व्होकल म्हणतो, व्होकल क्लासिकल म्युझिक. व्होकल क्लासिकल म्युझिकमध्ये शब्द फार नसतात. हार्डली एखादी लाईन असते, ती रिपीट होतात. येस. सामान्य व्यक्तीला ऐकताना वाटतं, "हे काय आहे? हे काय ऐकायचं तेच, 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 तेच." तर ते तसं नाहीये. ते जे सूर आहेत ना, ते सूर बदलतात आणि ते बदलणारे सूर जे आहेत ना, ते महत्वाचे आहेत. त्याचे जे सूर आहेत ते महत्वाचे आहेत. तिथे शब्द महत्वाचे नाहीत. आणि म्हणून ते म्युझिक जे आहे ना, ते तुम्हाला ऐकायला असं वाटायचं, की काय हे म्युझिक? पण ते तुमच्या नकळत तुम्हाला फायदा देतं. आणि म्हणून ज्यांना क्लासिकल म्युझिक ऐकायची सवय आहे, त्यांना तेच ऐकायला आवडतं कारण ते त्यांना कळलेलं आहे, की हे म्युझिक जे आहे हे जास्त सॅटिस्फाईंग असतं. म्हणजे मी जेव्हा गायचे तेव्हा 4थ्या वर्गात मला मराठी लिहिताही येत नव्हतं आणि तो लेखी पेपर मला लिहायचा होता. तो मी लिहिला. आणि जेव्हा मग शाळेतल्या मैत्रिणींना सांगायचे, की हो ह्याच्यानंतर पहिलं छोट्या ख्यालचं एक वाक्य म्हटलं, की मग पुढे तान असते. ती तान तुम्हाला गायची असते. तर ती गाऊन दाखवली, की मैत्रिणी हसायच्या. "तुला काय आवडतं ह्याच्यात? तुला हे बोर होत नाही का?" "पण मॅम मला तेच आवडतं." म्हणजे त्याच्यात शांतता वाटते. ते समाधान कुठे दुसरं मिळत नाही. आता हा संवाद सुरू असताना मला लहानपणापासूनच्या सगळ्या माझ्या म्युझिकच्या गोष्टी आठवतात आहे, की हे आपल्याला कसं आवडत गेलं आणि आई-बाबांनी सारखं म्हणजे आई-वडिलांनीच खरंच म्युझिकचे संस्कार घरात होते. आमचे बाबा छान गातात माझे. त्यामुळे ते संगीत पण आत्ता कळायला लागलं, की ती तानच कशी शांतता देते. जे की लाऊड म्युझिक तेवढं शांत तुम्हाला करत नाही आहे. संगीताने उपचार होतो हे मान्य आहे. पण खरं तर उपचार संगीत करते, की संगीतामुळे मनात निर्माण झालेली अवस्था? संगीतामुळे मनात अवस्था निर्माण होते, हं, हे आपल्याला कळतंय. हं, बरोबर? हं. म्हणजे संगीत तुमच्या मनोवस्थेला बदलू शकतं, हा इथेच प्रूफ होतो. सो ऑब्व्हियसली संगीत जर बदल करते आणि तुमची मनोवस्था जर बदलतेय, तर संगीतच इफेक्ट करतंय, है ना? इतर कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या मनाची अवस्था बदलू शकते का? तुमच्या मनामध्ये येणाऱ्या भावना बदलू शकतात का? नाही बदलू शकत, बरोबर? आता फॉर एक्झाम्पल जसं मी मगाशी म्हटलं, की म्हणून जेव्हा आम्ही विचारतो लोकांना, की तुम्हाला समजा मूड खराब असेल, अँक्झायटी असेल, तेव्हा तुम्ही काय करता? तर ते म्हणतात, की आम्ही म्युझिक ऐकतो. म्हणजे हे प्रूव्हन आहे ना, हं, की म्युझिक ऐकल्यानंतर तुमचा मूड चेंज होतो. हं. हं. तुम्ही दुःखी म्युझिक ऐकलं, दुःखी गाणं एखादं ऐकलं, तर तुम्हाला थोडंसं असं लो फील होतं. तुम्ही आनंदी गाणं ऐकलं, तुम्हाला आनंदी वाटतं. तुम्ही एनर्जेटिक म्युझिक ऐकलं, आहे ना, डिंचक-डिंचकवाला एकदम, तर तसं वाटतं. हं. हां, सो ऑब्व्हियसली म्युझिक आहे हे ऑटोमॅटिकली तुमच्या मनाचं जी अवस्था आहे, त्या मनाच्या अवस्थेवर परिणाम करतं. आता तुम्हाला कोणता परिणाम साधायचा आहे, ते तुमच्यावर आहे. यालाच मी एक ॲडिशन करून सांगेल, की गाणं ऐकता-ऐकता काही गाणी अशी असतात, की तुम्हाला रडू येतं आणि तुम्ही रडल्यानंतर तुम्हाला मोकळं वाटायला लागतं. म्हणजे तेच गाणं तुम्ही परत ऐकल्यानंतर पहिला तुमचा तो हीलिंगचा फेज असतो, पहिलं गाणं ऐकताना आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकता, तेव्हा गाणं ते तुम्हाला तुमचं सोल्युशन वाटायला लागतं. म्हणजे रडून माणूस हील होतो, म्हणजे तो मोकळा होतो असं मी म्हणेन. ॲक्चुअली गाणं आणि संगीत हं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे खूप महत्वाचं आहे माहीत करून ठेवणं, की जेव्हा आपण संगीत म्हणतो हं, आणि गाणं म्हणतो, तर गाणं म्हणजे काय? गाणं हे 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. शब्द आणि संगीत. हं, गाण्यात शब्दाबरोबर संगीत आहे, हं. पण संगीत म्हणजे फक्त संगीत. संगीत आहे. ओके, आणि गाण्याला लिमिटेशन आहेत, ओके. पण संगीताला लिमिटेशन्स नाहीत. हं, संगीत अमर्याद आहे. हं, हं. ते तुमच्यावर ज्या प्रकारे इफेक्ट करतो, तो इफेक्ट सुद्धा अमर्याद आहे. ओके. गाण्याने तुम्हाला म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात, की म्हणून एखादं गाणं ऐकल्यानंतर आपल्याला रडू येतं वगैरे. का येतं रडू? आता मी असं म्हणेन, की म्हणून एखादं गाणं आहे, तर ते दुःखी गाणं आहे किंवा आनंदी गाणं आहे किंवा ते देशभक्तीचं गाणं आहे किंवा ते भजन आहे किंवा समजा ते आणखीन कोणत्या प्रकारचं गाणं आहे, हे तुम्हाला कसं कळतं? कसं कळतं एखादं गाणं देशभक्तीचं गाणं आहे, कसं कळलं तुम्हाला? शब्दांवरून. ऑब्व्हियसली शब्दांवर. हं. शब्द काढून टाका. फक्त मग म्युझिक कळणार का ते देशभक्तीचं आहे कशाचं आहे? नाही. शब्द काढून टाका. कळणार आहे का दुःखी गाणं आहे की आनंदी गाणं आहे? म्युझिक हे प्युअर फॉर्म आहे. संगीत ज्याला आपण म्हणतो धिस इज प्युअर फॉर्म. तिथे जेव्हा शब्द येतात तिथे तेव्हा भावनांचा संबंध येतो. ओके.
ओके. त्यामुळे म्युझिक ऐकल्यानंतर दुःखी व्हायला होतंय किंवा म्युझिक ऐकल्यानंतर आनंदी व्हायला होतंय, ते म्युझिकमुळे नाही होतंय, ते शब्दांमुळे होतंय. ओके. म्युझिक थेरपीमध्ये शब्द नसतातच. ओके. इथे फक्त म्युझिक आहे. ओह वॉव! फक्त म्युझिक आहे. अच्छा. आणि शब्द जरी असले, तरी ते जसं मी म्हटलं, की म्हणून असे ते शब्द फक्त नावापुरते असतात आणि दॅट इज ओन्ली बिकॉज ते व्होकलमध्ये आपल्याला मांडायचं असतं. गायला पाहिजे ना. हो, हो. हां, तर गाण्यासाठी काहीतरी शब्द हवे म्हणून ते शब्द असतात. हां, तसे त्या शब्दांना काही फार मोठं मिनिंग नसतं. ओके. हं, फक्त त्या व्होकलमध्ये ते वापरले जातात का? कारण त्यांना वेगवेगळ्या सुरांमध्ये त्यांना ट्रान्सफॉर्म वेगवेगळ्या सुरांमध्ये त्यांना घडवायचं आहे. म्हणून ते त्या पद्धतीने वापरले जातात. म्हणून ते जे म्युझिक आहे ना, ते तुमच्या भावनांशी संबंध जोडतच नाही. हं. ते प्युअर म्युझिक आहे. हे येस. फक्त तुम्ही ऐकायचं आणि त्याच्यामध्ये तुमच्या भावना, तुमच्या डोळ्यातनं अश्रू येणार नाही, तुम्हाला फार मोठा आनंद होणार नाही काय. पण ते म्युझिक तुमच्या ब्रेनला स्टिम्युलेट करून त्याला मात्र ते छान त्याला पोषण देणार. पण आम्ही तेच म्हणतो, की पोषण देणार. ते तुमच्या मेंदूला पोषण देणार. तुमच्या ब्लड सेल्सला पोषण देणार. आता जसं आपण याच्या अगोदर म्हणालो, की म्हणून एखादा आजार होतो किंवा काय होतं. तर आजार कशाला होतो? तर तो पेशींना होतो. हं. बरोबर? हं. आता ह्या पेशी ज्या आहेत, या पेशींना आजार कसा होतो बरं? तर त्याचं कारण आहे त्या पेशी दूषित होतात. येस. आणि मग त्या त्या पेशी ज्या आहेत त्या इन्फेक्ट होतात आणि मग त्याचा आजार होतो. हं. इन्फेक्ट होण्याचं कारण काय बरं? तर तुम्ही तसे विचार त्या पेशींवर लादताय आणि त्यामुळे त्या इन्फेक्ट होतात. तुम्ही चांगले विचार करा, चांगल्या पेशी तयार होणार. पेशी तयार होणं हा प्रोसिजर सतत चालू असतो होय. शरीरामध्ये. म्हणजे नवीन-नवीन पेशी सतत तयार होत असतात. तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हेल्दी पेशी हव्या आहेत का? मग हेल्दी विचार करा. येस. महत्वाची गोष्ट आहे. आणि हेल्दी विचार करणं ही गोष्ट सुद्धा महत्वाची नाही. एवढी एवढी सोपी नाहीये. नाही, नाही. खूप. हां, एवढी सोपी नाहीये, की आपण नेहमी अगदी असं शुद्ध विचारच करणार. कधीतरी कुठेतरी वाईट विचार मनात डोकवतातच. मग त्या अशुद्ध झालेल्या पेशींचा, त्या दूषित झालेल्या पेशींचं तुम्ही डिटॉक्सिफिकेशन कसं करणार? हिअर कम्स म्युझिक थेरपी. ओके. जेव्हा तुम्हाला माहिती पडलं, की एखादा अनुभव तुम्हाला आला, की आणि तुम्हाला रिअलाईज होतं. जेव्हा तुम्ही म्युझिक थेरपी घेता, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला रिअलाईज होते, की अरे, आता आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊन गेले किंवा असे आपले विचार मनामध्ये विचार आले, की ज्याने आपले पेशी इन्फेक्ट होऊ शकतात. सो लेट्स हिअर द म्युझिक. आपण ऐकूया, की ते ज्या वाईट पेशी हे झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत, त्यांचं डिटॉक्सिफिकेशन होते. सो हा प्रोसिजर खूप महत्वाचा आहे. हं. तर तुम्हाला हेल्थ आता जसं मी अगोदर पण म्हटलं, की लोकांना हेल्थ म्हणजे लोकांना काही लोकं समजतात. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं, पथ्यपाण्याकडे लक्ष द्यायचं, फिटनेसकडे लक्ष द्यायचं, आय एम हेल्दी. पण जसं आपण आता मगाशी डिस्कस केलं, की काही हेल्थ कॉन्शियस लोकं किंवा काही असे लोक सुद्धा आहेत, की जे जिम ट्रेनर होते, जे योगा ट्रेनर होते. त्यांना सुद्धा ब्रेन स्ट्रोकसारखे प्रॉब्लेम येऊन गेले. नाही, हे तर आश्चर्यच आहे बाबा. आता शास्त्रीय संगीत म्हटलं, की त्याच्यामध्ये विविध राग आले. त्या रागाचा गायनाचा म्हणजे या प्रहराला हा राग गायला जातो असं म्हणतात. मग आता तुम्ही जे कस्टमाइज म्युझिक थेरपी म्हणताय, तर त्या रागाला तर वेगवेगळ्या विशिष्ट वेळेवर आपण ऐकतो ना. मग हे कसं काम करतं? म्युझिक थेरपी? भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये शेकडो राग आहेत. हो. आणि एकेका प्रहराचे बरेच राग आहेत. हो. पण तिथे कसं आहे, म्युझिक थेरपी बनवताना कसं आहे, त्या रागाचे जे महत्त्वाचे स्वर असतात, ते स्वर कन्सिडर होतात तिथे. त्यामुळे जेव्हा एखाद्या कस्टमाइज थेरपीमध्ये एखाद्या केससाठी आम्हाला एखादा राग एखाद्या विशिष्ट वेळेसाठी जेव्हा प्रिस्क्राईब करायचा असतो, हं. तेव्हा ते काम बरंच क्लिष्ट होतं. बऱ्यापैकी क्लिष्ट होतं. तर म्हणून हे राग जे आहेत ते प्रहराप्रमाणे सॉर्ट केलेले आहेत. ओके. आम्ही ते प्रहराप्रमाणे सॉर्ट करून ठेवतो. प्रहराप्रमाणे सॉर्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे मुख्य स्वर आहेत, हं. ते त्याची लिस्ट बनवलेली आहे. ओ. आणि त्यामुळे एखाद्या केससाठी जेव्हा एखादा पर्टिक्युलर प्रहर आम्हाला सापडतो, म्हणजे आम्ही विचारतो ते जेव्हा ती केस असते, त्या केसला आम्ही विचारतो, की तुम्हाला कोणत्या वेळेस म्युझिक ऐकायला तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे. ओके. कारण म्युझिक थेरपी हे बेसिकली जे आहे ते तुमच्या रिलॅक्स मूडमध्येच तुम्ही ऐकलं पाहिजे. होय, बरोबर. ओके. त्यामुळे आम्ही ते विचारतो, की कोणता वेळ तुमच्यासाठी सुटेबल आहे, की तुम्ही छान आरामात 20 मिनिटाचं म्युझिक शांतपणे ऐकू शकाल.
तर त्यांनी दिलेली जी वेळ आहे आणि त्यांचे जे इश्यूज आहेत त्याप्रमाणे फाइंड आउट केलेले त्यांच्यासाठीचे जे चक्राज आहेत, त्या चक्रांप्रमाणे त्यांचे स्वर जे आहेत, त्याचे जे स्वर लागतात, त्याच्याप्रमाणे त्या रागांवर ते राग सिलेक्ट केले जातात. ओके. हां. आणि मग त्यांच्यासाठी कोणते राग म्हणजे साधारणपणे लिस्टमध्ये एकापेक्षा जास्तच राग आम्हाला सापडतातच. हं. एकाच प्रहराचे आणि एकाच ह्याच्यासाठी पर्टिक्युलरसाठी एकापेक्षा जास्त राग सापडतातच. तर तसे राग आम्हाला सापडले, की त्यातला मग कोणता राग घ्यायचा, हे मग ठरवलं जातं, की कोणता राग त्याचा चांगला आहे किंवा चांगला असं नाही, सगळेच राग चांगलेच असतात. पण मग त्याच्यामधल्या रागाचं सिलेक्शन होतं. प्रोसिजर तसा बऱ्यापैकी क्लिष्ट असतो. म्हणूनच एक थेरपी बनवायला एक साधारणपणे 4 ते 5 दिवस जातात. ओके. ओके. तर याच पद्धतीने सिलेक्शन होतं अच्छा. रागांचं. ओके. तर ऑब्व्हियसली त्यात प्रहर पण पाहिला जातो. हं. त्यानंतर त्यांचे इश्यूज सुद्धा पाहिले जातात. त्याच्यासाठी त्याच्या अकॉर्डिंग टू त्यांचे कोणता चक्रास डिस्टर्ब आहेत हे पण पाहिलं जातं आणि सुरांना पण लक्षात घेतलं जातं. ओके. मग आता आपल्या व्ह्युअर्सपैकी जर कोणाला ही थेरपी घ्यायची असेल, तर मॅमचे सगळे डिस्क्रिप्शन डिटेल्स मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. मॅमचं इन्स्टा पेज आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही तिथनं मॅमशी कन्सल्ट करू शकता. पण या व्यतिरिक्त मला असं विचारायचं आहे, की ही उपचार पद्धती किती काळापर्यंत घेतली पाहिजे? म्हणजे हे त्या एखादी व्याधी घेऊन तुमच्याकडे आलंय कोणी पेशंट, तर त्या व्याधीवर डिफाईन करतं, की किती काळापर्यंत ही म्युझिक थेरपी आपण घेऊ शकतो? ॲक्चुअली म्युझिक थेरपीमध्ये एका वेळी फक्त जसं मी म्हटलं एका वेळी फक्त 2च हां. चक्रासवर काम केलं जातं. हां. त्यामुळे किती चक्राचं बॅलन्स बिघडलेलं आहे, ओके. ते बघून त्याचे फेजेस बनतात. म्हणजे पहिल्यांदा 2 चक्रासवर काम होणार, त्याच्यानंतर 2 चक्रासवर आणि साधारण 2-2 चक्रासवर 60 डेज. ओके. ओके. म्हणजे 2-2 महिने काम होतं. तर आता ते तुमचे किती चक्रास डिस्टर्ब आहेत याच्यावर ते अवलंबून आहे. हो. हां, पण साधारणपणे म्हणजे आपण असं म्हणूया, की म्हणून ढोबळ मानाने हं. जर व्यवस्थित म्युझिक थेरपीचा रुटीन फॉलो केलं, तर 2 महिन्यामध्ये 2 चक्राचं बॅलन्सिंग होतं. ओह वॉव! प्रॉब्लेम नाही होत. हं. पण जर जास्त चक्रात असतील, तर पुढे ती थेरपी मग त्याचा सेकंड फेज बनतो. त्याच्याहून जास्त असतील चक्रात, तर त्याचा थर्ड फेज बनतो. ओके, 2-2 महिने. पण तुम्ही असं म्हणाल, की हे किती काळ फॉलो केलं पाहिजे? हं. तर जोपर्यंत हीलिंग झालंय, तुमचं हीलिंग होतंय, हं. पूर्ण हीलिंग झाल्यानंतर तुम्ही ते बंद केलंत तरी चालेल. पण एक्सपिरियन्स माझा असा आहे, की एकदा दिलेलं म्युझिक लोकांना ऐकायला इतकं आवडायला लागतं, की जरी मी म्हटलं, की आता तुम्ही हील झालात, तुम्हाला काय हे म्युझिक ऐकायची गरज आहे असं नाही. बट ऑब्व्हियसली तुम्ही ऐकू शकता. हं. आता हे म्युझिक किती काळ ऐकायचं? तर धिस म्युझिक इज अवेलेबल फॉर यू लाईफटाईम. तुम्ही एकदा जे म्युझिक थेरपी म्हणून म्युझिक घेतलेलं आहे ना, ते तुम्ही आयुष्यभर ऐकू शकता. म्युझिकला एक्सपायरी डेट नाही. काही लोक विचारतात ना मला, की म्हणून जुनी गाणी एवढी का आवडतात? मी तेच सांगते म्युझिकला एक्सपायरी डेट नाही. नाही. ते अमर आहे. हं, इट इज इम्मॉर्टल. हां, सो म्युझिक किती काळ घ्यायचं, तुम्ही दीर्घकाळ घ्यायची का थेरपी, हे सगळं एकदा थेरपीचा काळ संपल्यानंतर हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जेव्हा तुम्हाला वाटेल, की हां, इथे म्युझिक आपण ऐकावं, तुम्ही ऐकू शकता. ते कधीही जुनं होणार नाही, ते कधी एक्सपायर होणार नाही. तुम्ही कधीही त्याला कंटाळणार नाही आणि त्यासाठीच म्युझिक थेरपीचे जे आहेत ते आम्ही साधारण एका फेजचे 18 ते 20 ट्रॅक्स देतो म्युझिक ट्रॅक्स, की तुम्हाला इंटरचेंजेबली तुम्हाला ऐकायला मिळावेत. जास्तीत जास्त म्युझिक तुम्हाला मिळावं ऐकायला आणि जास्तीत जास्त काळ तुम्हाला ते ऐकता यावं. तर किती काळ ऐकायचं हं. हे पण तुमच्यावर अवलंबून आहे. अच्छा. सर्वसाधारणपणे दिवसातून आम्ही असं म्हणतो, की दिवसातून एकदा तरी तुम्ही ऐका 20 मिनिटाचं म्युझिक कंटिन्युअसली विदाऊट एनी डिस्टर्बन्स. म्हणजे असं नाही, की ते म्युझिक तुम्ही ऐकताना मध्येच तुम्ही उठून उठून गेलात नाही किंवा तुम्ही काम करता नाही. तुम्हाला ते शांतपणे ऐकायचं आहे. तुम्हाला जर म्युझिक ऐकायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्यावर काहीतरी परिणाम करायला हवे, तर डोळे बंद करून ऐकायचे. कारण तुम्ही डायव्हर्टेड अटेन्शनने ऐकलं, तर तुम्ही इतर गोष्टींकडे बघणार. मग ते म्युझिक तुमचे कान ते प्रॉपरली तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचू शकणार नाही. ओके. सो ते म्युझिक शांतपणे ऐकायचं. अशा पद्धतीने तुम्ही जर म्युझिक ऐकलं, तर ते म्युझिक 2 महिन्यामध्ये तुमचे 2 चक्रास अगदी आरामात हील करतं. आणि त्याचा फायदा जो आहे हा तुम्हाला लाईफटाईम मिळणार. म्हणजे एकदा तुमचं चक्राचं बॅलन्सिंग झालं ना आणि तुम्हाला कळलं,
की हे इथे मला हे म्युझिक मी करू शकते. हं. तर पुढे जाऊन तुम्हाला कधीही डिस्टर्बन्स वाटला तर तुम्ही मला नाही कन्सल्ट करणार. तुम्ही तुमचे डॉक्टर झालात आता. म्हणून मी म्हटलं ना, की तुम्ही सेल्फ डिपेंडंट होता. मग तुम्हाला कोणाची वाट बघायची गरज नाहीये. कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज नाही वाटणार. तुम्हाला जेव्हा असं वाटेल, की अरे बापरे! आता आता काही एक माझ्याकडे केस होती जिला सफोकेशन व्हायचं. श्वास गुदमरायचा, पाणी पिताना सुद्धा श्वास कोंडायचा. ती केस पूर्ण हील झाली. आतापर्यंत तिने मला कधी कॉन्टॅक्ट नाही केला. आता तिच्याकडे आहे. तिला जर काहीही वाटलं तर ती करू शकते. ती स्वतःचं स्वतः हीलिंग करू शकते. सो धिस इज द प्लस थिंग. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्युझिक थेरपीची. आणि आम्हाला सुद्धा हेच हवं असतं, की मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला म्युझिक थेरपीची केस माझ्याकडे येते आणि जेव्हा त्या व्यक्तीला म्युझिक थेरपी देते, तेव्हा मी ही गोष्ट नेहमी स्वतःशी बोलते, की ही व्यक्ती या प्रॉब्लेमसाठी पुन्हा माझ्याकडे येता कामा नये. ओके. हा प्रॉब्लेम या व्यक्तीचा इथेच संपला रिकव्हर व्हायला पाहिजे. इथे ही व्यक्ती रिकव्हर झाला पाहिजे. पुढे जाऊन एखाद्या वेगळ्या प्रॉब्लेमसाठी आले तर ते वेगळी गोष्ट. पण या प्रॉब्लेमसाठी ही व्यक्ती पुन्हा माझ्याकडे येता कामा नये. तर आय एम डुइंग समथिंग. तर मी काहीतरी सक्सेसफुली करते. सो धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. आणखी एक विचारायचं आहे, की मुंबईत बघतायत ते थेट तुमच्याशी भेटू शकतात. पण मुंबई बाहेरची जी माणसं आहेत, ज्यांना तुमच्याकडनं उपचार घ्यायचे आहेत, मग आपल्याकडे ऑनलाईन Zoom मीटिंग असं काही आहे का प्रत्यक्षदर्शी पेशंटनी येऊन भेटूनच जायला हवंय? हा एक म्युझिक थेरपीचा आणखीन एक मोठा प्लस पॉइंट आहे, की म्युझिक थेरपी घेण्यासाठी तुम्हाला पर्सनली भेटायची काही गरज नाही. ओके. कंप्लीट प्रोसिजर ऑनलाईन होऊ शकते. हं. तुम्हाला व्हिडिओ कॉल पाहिजे, व्हिडिओ कॉलवर होऊ शकतं. जर तुम्हाला तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज नाही करायची आहे, तर ऑडिओ कॉल सुद्धा पॉसिबल आहे. कोणत्याही प्रकारे असं नाहीये, की तुम्हाला मला येऊन भेटलं पाहिजे. सी इथे या ठिकाणी तुम्ही किती गोष्टी वाचवताय. तुम्ही तुमचा वेळ वाचवताय. बरोबर? येण्या-जाण्याचा वेळ वाचवताय. तुम्ही तुमची एनर्जी इथे वाचवताय. हां, जनरली एखाद्या थेरपिस्टला किंवा एखाद्या डॉक्टरला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला पर्सनली गेलंच पाहिजे. हो. म्युझिक थेरपीचा प्लस पॉइंट आहे. तुम्हाला पर्सनली येण्याची इथे गरजच नाहीये. तुम्ही कॉल करा. कॉलवर तुमचा छान व्यवस्थित तुमचा जो कॉल आहे, केस कॉल तो व्यवस्थित डिटेलमध्ये घेतला जाईल हं. आणि त्या केस कॉलप्रमाणे तुमची व्यवस्थित केस बनवून ती तुम्हाला लिंकद्वारे तुम्हाला दिली जाईल ओके. आणि ती तुम्हाला कशी वापरायची आहे, हं. त्याचं सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाईल. प्रॉपर ट्रेनिंग म्हणजे हे जे आहे मेडिटेशन जे आहे, हे म्युझिक कसं ऐकायचंय, कोणत्या पद्धतीने, हे सगळं मी तुम्हाला शिकवणार. ओके. हे सगळं तुम्हाला शिकवणार आणि ते तुमचं प्रॉपरली जरी तुम्ही शिकून घेतलत, तरी पुढे जाऊन तुम्हाला वाटलं, की हे काहीतरी आपण विसरलोय, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओज सुद्धा पाठवा. अच्छा. तुम्ही ते व्हिडिओज रेफर करू शकता. तुम्ही ते ऑडिओज रेफर करू शकता आणि तुम्ही पाहिजे तर पुन्हा मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. अजून एक गोष्ट, म्युझिक थेरपी जेव्हा एखादी व्यक्ती घेते, तेव्हा जसं मी सांगितलं, की एका फेजचा जो पिरियड आहे तो 2 महिने. या 2 महिन्यामध्ये 15-15 दिवसांचे फॉलोअप कॉल्स होतात. ओके. साधारण 10 ते 15 मिनिटांचा एक फॉलोअप कॉल होता, ज्याच्यामध्ये तुम्ही म्युझिक थेरपी प्रॉपरली करताय का? रुटीन प्रॉपरली तुमचं चालू आहे का? आणि तुम्हाला काही चेंजेस जाणवत आहेत का? हं. तुम्हाला काय बोलायचंय का? हं. काही तुम्हाला त्याच्यामध्ये कारण बऱ्याच लोकांना त्या दरम्यान एक्सपिरियन्सेस येतात चांगले. सो ते पण शेअर करतात. सो हे 15-15 दिवसांचे फॉलोअप कॉल्स जे आहेत, हे तुमची थेरपी संपेपर्यंत चालू राहतात. आणि त्या फॉलोअप कॉलचा ट्रॅक सुद्धा ठेवला जातो. अच्छा. आणि तो ट्रॅक ठेवून 15-15 साधारण 2 महिन्याचा तुमचा एक फेज कंप्लीट झाल्यानंतर तो जो ट्रॅक ठेवलेला आहे, त्या ट्रॅकचं डिटेल्स तुम्हाला ती फाईल पाठवली जाते, हं. की तुमचा हे इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तुमच्या अ, सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमचे फेज चालू केली तेव्हापासून फेज पूर्ण होईपर्यंत तुमच्यामध्ये हे चेंजेस झाले आहे. तर पूर्ण हा ट्रॅक ठेवला जातो. सो इट इज नॉट लाइक दॅट मी जसं म्हटलं, की म्हणून म्युझिक थेरपी ही कंप्लीट सायंटिफिक आहे. यात काहीही कुठल्याही गोष्टीचं असं हवेत बनवली गेलेली कोणतीही गोष्ट नाहीये. आणि म्हणून ही गोष्ट जी आहे, ही म्युझिक थेरपी जी आहे, हे जितकं तुमच्या फायद्याचं आहे, तितकंच हे खरं सुद्धा आहे. ओके. हां. हं. बट ऑब्व्हियसली या गोष्टीवर अवलंबून आहे, की तुम्ही ती किती छान पद्धतीने फॉलो करताय. आणि त्यातही अजून एक महत्त्वाची गोष्ट, की तुम्हाला विश्वास ठेवायला हवा. विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असं मी नेहमी म्हणते, की जर तुम्ही विश्वास ठेवलात, तर पाणीसुद्धा अमृत होतं. है ना? जर विश्वास नसेल तुमचा ना, तर ते अमृतसुद्धा विष व्हायला कमी नाही करणार तुमच्यासाठी. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की तुमचा विश्वास पाहिजे. कितीतरी असे लोक मी बघते, की जे डॉक्टर्सकडे जातात हं. आणि म्हणजे जनरली जे एज लोक असतात, त्यांना कसं असं
माहिती नाही का? पण त्यांना डॉक्टर चेंज करायला पण आवडतात. हं. त्यांना सतत डॉक्टर वेगळे-वेगळे हवे काय तर एखाद्या डॉक्टरकडे सुरुवातीला गेल्यानंतर त्यांना असं सॅटिस्फॅक्टरी असं छान वाटतं. आपण विचारलं ना, "कसं वाटतंय?" "मस्त वाटतं हा डॉक्टर." "हां, मस्त." काही दिवसांनी त्या डॉक्टरमध्ये पण त्यांना काहीतरी लूपहोल सापडायला लागतात. मग नाही, हे नाही. मग दुसरं, मग दुसरं. हे का होतं? कारण तुमचा विश्वास नाही. यू शुड ट्रस्ट. तुम्ही विश्वास ठेवा आणि ती गोष्ट फॉलो करा. ती गोष्ट तुम्हाला नक्की फायदा देते. फार महत्वाची गोष्ट. अ, आता ज्यांना प्रत्येकाची हॉबी असते, छंद असतात आपले प्रत्येकाचे वेगळे. पण ज्यांना संगीत आवडतच नाही, मग त्यांच्यावर ही उपचार पद्धती कशी काम करते? त्यांना संगीत न आवडण्याचं कारण असेल त्या संगीतातले शब्द. हं. इथे शब्दच नाहीये. हो. इथे शब्दच नाही. शब्दांचा इंटरफिअरन्स नाही. इथे फक्त म्युझिक आहे. इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि आपलं भारतीय म्युझिक भारतीय जी पद्धती आहे अ, जे संगीत आहे, ते तर आपण तर इतके ब्लेस्ड आहोत, की आपल्याकडे जी वाद्य आहेत, तालवाद्य आहेत, तंतुवाद्य आहेत, त्याच्यानंतर विंड इन्स्ट्रुमेंट म्हणजे बासरी वगैरे याच्यासारखे, हे इतके सुंदर आहेत. त्यानंतर मृदुंग आहे. हं. हे सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत, की याचं कॉम्बिनेशन जेव्हा बनतं ना, तेव्हा जगात अशी व्यक्ती तुम्हाला सापडणारच नाही, की जी म्हणेल मला आवडलं नाही. हं. असं शक्यच होणार नाही. कारण ते त्याच्यामध्ये ते असतंच, मुळातच असतं त्या संगीतामध्ये ते, की जे तुम्हाला एंटरटेन करण्याबरोबरच तुम्हाला रिलॅक्स करण्याचं काम करतं. आणि समजा एखाद्या व्यक्तीला म्युझिक आवडत नसेल, हं, असं असं असेल जरी, तरी आपण औषधाबद्दल असं म्हणतो का? आता मला कडू आवडत नाही म्हणून मी गोळी घेणार नाही. हां, मला माहिती आहे ना, तो माझा इलाज आहे. मला घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे. हे बेसिक आहे. ओके, तर एखाद्या व्यक्तीला समजा हे सजेस्टच केलं गेलं, की तुम्हाला म्युझिक थेरपी घेतली पाहिजे. हां, तर यू हॅव टू सॉल्व्ह दॅट बिटर पिल. आणि ते काय होतं, तुम्ही ते बिटर पिल म्हणून सुरुवात करणार, पण पुढे जाऊन तुम्हाला ते छान वाटायला लागतं आणि तुम्हाला ते आवडायला लागतं. आता हे क्लासिकल असल्यामुळे बरेच वेळा मला पण असं विचारलं जातं सुरुवातीला जेव्हा एखादी केस येते, ते म्हणतात, "नरेश क्लासिकल ऐकायचं?" हं. असं म्हणतात. आणि नंतर म्हणजे मी त्यांना सांगते, "ठीक आहे, तुम्हाला व्होकल नाही ऐकायचं नका ऐकू. तुम्ही इन्स्ट्रुमेंटल ऐका, नो प्रॉब्लेम." पण नंतर एखाद दुसऱ्या वेळेस ते लोकं व्होकल ऐकतात आणि मग मला डिमांड येते, "मॅडम अजून मला ना व्होकलचे पार्ट्स 5 ट्रॅक पाठवा ना प्लीज मला व्होकल्स अजून." सो इट इज नॉट लाइक दॅट की आपण असं म्हणतो ना, की तुम्ही बघा एखादा पदार्थ आपण केल्यानंतर आपण म्हणतो की नाही नवीन असल्यानंतर, टेस्ट करून तर बघ ना. टेस्ट नाही केली तर कळणार कसं चांगलं आहे की वाईट आहे. सो इट इज लाइक दॅट. तुम्ही याचा अनुभव घेतला नाही, त्याला तुम्ही वाईट ठरवून मोकळे होऊ नका. आधी अनुभव तर घ्या. बरोबर. अनुभवानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही, नाहीये बरोबर, तर नंतर बोललं तर वेगळी गोष्ट होईल. पण संगीताच्या बाबतीत हे शक्यच नाही. आता आपल्याकडे खूप छान-छान गाणी बनवली जातात आणि आपण जनरली ऐकणारे सगळीच गाणी ऐकतात. पण मग त्याच्यातली काही अशी गाणी आहेत का ज्याचे कॉपीराइट्स तुम्हाला घ्यावे लागतात आणि मग कधीतरी उपचार पद्धतीमध्ये त्यांना वापरावं लागतं, असा काही प्रकार आहे का? म्हणजे तुम्ही जनरल गाण्यांविषयी जनरल गाणं म्हणते. संगीतकार जे आपले असतात, म्युझिक डिरेक्टर असतात, मग त्यांच्याकडनं तुम्हाला परवानगी घ्यावी लागते का, की आम्हाला हे गाणं ॲज अ सोल्युशन किंवा हा एखादा व्होकल हो, टोन आम्हाला ते कॉपीराइट्स असतात. घ्यावे ते आम्हाला विकत घ्यावे लागतात. हो. म्हणजे ते आम्ही असं वापरू शकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला परवानगी घ्यावीच लागते. ओके. आणि मग अर्थातच त्याचे चार्जेस असतात. पण एक आहे ही एक गोष्ट अशी आहे, की म्हणून जसं मी म्हटलं, की आपलं भारतीय म्युझिक जे आहे ना, ते ब्लेस्ड आहे. म्हणजे आपण असं म्हणू, की म्हणून अ, भारतात अशा पद्धतीचे किंवा अशा प्रकारचे म्युझिशियन्स संगीत तज्ञ म्हणेन मी त्यांना. मी त्यांना संगीतकार पण नाही आहे. ते संगीत आहेत. तज्ञ अशा प्रकारचे बनून गेलेले आहेत ना, की त्यांनी इतकं अ, छान, इतकं पवित्र म्युझिक बनवून ठेवलेलं आहे, की त्याचा वापर केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्याचा चांगला अनुभव आला नाही, तरच आश्चर्य आहे. बरोबर. असं. आणि अर्थातच त्याचे कॉपीराइट्स पण असे फार कमी आहेत, की जिथे कॉपीराइट्स फार महाग वगैरे असतात. कारण त्यांना माहिती आहे, की म्हणून या गोष्टी पुढे ब्लेसिंग म्हणून वापरल्या जाणार आहेत वगैरे म्हणून ते त्या पद्धतीने त्या गोष्टी घ्याव्या लागतात. ओके. अर्थात. मी मध्यंतरी मला त्या कलाकाराचं नाव आठवत नाही, पण मेडिटेशन बाय सितार म्हणून त्यांचा एक शो असतो. म्हणजे ते फक्त सितार वादन करतात आणि त्याच्यातनं ते आता त्यांचा ग्लोबली त्यांचा अजेंडा आहे, की ते ग्लोबली वेगवेगळ्या शहरात जाऊन शोज करतात आणि त्याच्यातनं ते ध्यानधारणा देतात. तर मला असं वाटते, की संगीताची याच्यापेक्षा मोठी ताकद आपण
खूप मोठी ताकद अर्थात. असं म्हणू शकतो. आपण जसं मी म्हटलं, की म्हणून अनेक प्रकारचे वाद्य आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, भारतात, भारतीय संस्कृतीत. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे ना, की आपल्या संस्कृतीमध्ये जी वाद्य आहेत, बासरी, सितार, त्याच्यानंतर अं, संतूर, हं. अ, ही जी वाद्य आहेत किंवा वीणा, ही जी वाद्य आहेत, ही वाद्य थेरपीसाठी सगळ्यात जास्त चांगली मानली गेलेली. हां. आणि वेस्टर्न म्युझिकमध्ये म्हणजे त्या साइडच्या म्युझिकमध्ये व्हायोलिन जी आहे, हे वाद्य चांगलं मानलं जातं. हं. पण त्यांच्याकडे त्या वाद्यांची खरंच मानव आहे. त्यांच्याकडे कमी आहेत ती वाद्य. हो. आणि आपल्याकडे ती वाद्य भरपूर. जास्त आहेत भरपूर. ॲज कंपॅरेटिव्हली. म्हणजे हं. आपले वादक सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा अ, त्या वाद्यांमध्ये जी इम्प्रूव्हमेंट केली आहे पुढे-पुढे ते सुद्धा मग आपण म्हणायचं म्हणून हा एक प्रकारचा आशीर्वादच आहे परमेश्वराचा, की भारताला मिळालेला आहे. पण भारतीय लोकांनी आता त्याचा किती फायदा घ्यायचा आहे, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. पण आजकाल मी असं म्हणेन, की बरेच लोक आहेत, की जे औषधांपेक्षा थेरपीकडे वळायला लागलेत. जसं-जसं आपण म्हणतो, की म्हणजे जसं-जसं अवेअरनेस वाढतोय, तसं-तसं लोकांना ही गोष्ट रिअलाईज होते, की अरे औषधांच्या वाटेला कमी गेलेलं चांगलं. ही औषधं अ, जितक्या कमी आपण त्यांना घेऊ किंवा जितक्या वयापर्यंत आपल्याला ती अव्हॉइड करता येतील, जितक्या वयापर्यंत आपण ती टाळूया, त्याच्याकडे आपण जास्त जाता नाही. कारण अर्थातच त्याचे जसे तुम्हाला उपाय आहेत, तसे त्याचे अपाय पण आहेत. येस. असं एकही औषध तुम्हाला सापडताना मुश्किल आहे, की ज्याचा फक्त तुम्हाला फायदा होईल आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा अपाय होणार नाही. खूपच. भारताला जे एक मी म्हणते लाभलंय आपल्याला भाग्य, की म्हणतानाच ग्लोबली जेव्हा आपण जगभरातल्या संगीताचा जेव्हा विचार करतो, तेव्हा हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक नावातच हिंदुस्थानी लिहिलेलं त्यामुळे ते छान प्राउड फील होतं आपण जेव्हा विचार करतो. रुग्णांच्या मनातलं न सांगितलेलं दुःख संगीताने उलगडतं. तर संगीत हे भाषेपेक्षा जास्त प्रामाणिक आहे का? संगीत भाषेपेक्षा जास्त प्रामाणिक म्हणता येणार नाही. हं. पण जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, कम्युनिकेट करायची आहे, तेव्हा तिथे भाषेचा उपयोग जो आहे, हा अनिवार्य आहे. आता ती भाषा म्हणजे शब्द असतील किंवा ती ॲक्शन असेल, आपण ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतो, हावभाव म्हणतो, ते असतील. पण ते असायलाच हवं. कारण संवादाचं माध्यमच आहे भाषा. त्यामुळे आता जे तुम्ही म्हणालात, की रुग्णांच्या मनातल्या भावना, हं. हं, एखादी भावना व्यक्त करायची असेल किंवा काय असेल, तर आम्ही जेव्हा थेरपी घेतो, जेव्हा थेरपीची केस घेतो, तेव्हा बरेच लोक असे असतात, की स्वतःबद्दल सांगताना, स्वतःबद्दल बोलताना, जे त्यांनी आतापर्यंत कधीच केलेलं नसतं. कारण आम्ही त्यांना सांगतो, "तुम्ही स्वतःबद्दल बोला." हं. बरेच लोक असे असतात, ते स्वतःबद्दल काही बोललेलेच नसतात. हं. म्हणजे जेव्हा त्यांना मी सांगते, की तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी बोला, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो, काय बोलायचं? हं. आणि जेव्हा मी त्यांना प्रतिप्रश्न विचारते, की म्हणजे तुमच्याविषयी सांगा. म्हणजे तुम्ही असे आहात का? तुम्ही असे आहात का? तुम्ही असे आहात. तेव्हा कधी-कधी सांगता-सांगता त्यांना रडू येतं, की अरे आपल्याला हे कधी कळलंच नाही, की स्वतःविषयी, की की आपण असे सुद्धा आहोत आणि हे आत्ता आपल्याला कळतंय. ओके. सो संगीत प्रभावी आहे भाषेपेक्षा जास्त, पण ते व्यक्त होण्यासाठी नाही. पण व्यक्त व्हायला मदत करायला संगीत नक्कीच प्रभावी आहे. की जेव्हा संगीत तुम्हाला त्या संगीताची जोड मिळते तुमच्या भावना व्यक्त करायला, तेव्हा अर्थातच तुम्ही संगीताचा वापर तिथे करतोच आपण. पण याचा अर्थ असा नाही आपण घेऊ शकत, की संगीत जास्त प्रामाणिक आहे आणि भाषेपेक्षा तर नाही. भाषा अर्थातच भाषेचा वापर तुम्हाला करावा लागतो. जसं एखाद्या व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी समजा आता एखादं गाणं त्या सिच्युएशनला त्या व्यक्तीला वाटत असेल, की मी ह्या गाण्या थ्रू सांगण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित माझ्या भावना पोहोचतील. जसं फिल्म्समध्ये हो. दाखवतात. इट्स व्हेरी रेअर म्हणजे असं प्रत्यक्षात होणं फार कठीण आहे. हो. कारण समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल. बरोबर. तेव्हा त्या व्यक्तीला कुठेतरी ते रिलेट होईल. बरोबर. ओके. सो रिलेटेबल म्युझिक येस, रिलेटेबल म्युझिक असतंच, पण भाषा हवीच. ओके. मग आता भाषेचा आपण उल्लेख केला मॅम. म्हणजे मेंटली चॅलेंज्ड मुलं आहेत किंवा स्पेशल किड्स आहेत. तुम्ही मगाशी मला म्हणालात, की त्या मुलाला बोलताही येत नव्हतं. मग ह्याच्यावर संगीत पद्धती कशा काम करते? ह्याच्याविषयी आम्हाला तुमचा अनुभव सांगा किंवा कार्य कसं करतं ते सांगा. मी स्पेशल मुलांबरोबर बरेच
वेळ काम करते. आधी बरेच वेळ का म्हटलं? हं. गेल्या 1 वर्ष मी एका शाळेत काम करतेय स्पेशल मुलांवर. हं. पण माझी स्वतःची मुलगी स्पेशल चाइल्ड आहे. ओह! ओके. त्यामुळे तिच्या बाबतीत ती लहान असतानापासून तिला बघते आणि ती लहान असतानापासून बऱ्याच गोष्टी मी बऱ्याच गोष्टींनी तिच्यावर मी प्रयत्न करून बघितलेला आहे, की कसा मला तिच्यामध्ये बदल घडवून आणता येईल. कसं कसं मला तिला मेन स्ट्रीममध्ये आणता येईल वगैरे याच्यासाठी. पण हे करत असताना माझं असं लक्षात येतं म्हणजे माझी मुलगी जी आहे, हं. ती कारण मला संगीताची आवड असल्यामुळे तिला आधीच संगीताची आवड आहे. म्हणजे ते जन्मताच आहे. ते गॉड गिफ्ट आहे. त्यामुळे तिला म्युझिक चांगलं कळतं. हं. इतकं चांगलं कळतं, की एखाद वेळेस ऐकलेलं गाणं ती कोणताही सूर न चुकवता बरोबर बोलते. ओह बापरे! ती इतकं तिच्यामध्ये ते इनबिल्ट सॉफ्टवेअर परमेश्वरानेच डाउनलोड डाउनलोड करून करते. दिलंय. पण जेव्हा तिच्याबरोबर मी काम केलं, जेव्हा म्युझिक थेरपी मी शिकले आणि जेव्हा मी या स्पेशल मुलांबरोबर काम करायला लागली, तेव्हा माझं असं लक्षात आलं, की या मुलांशी कम्युनिकेट करण्याचा संगीता इतका चांगला मार्ग असू शकत नाही. कारण हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, जिथे तुम्ही त्यांच्याकडून भाषा डिमांड करत नाहीये. ओह! कारण त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे भाषा, बोलणं हे स्किल असतंच असं नाहीये. काही मुलं असतात थोडीफार व्हर्बल. अशी माझी मुलगी बऱ्यापैकी व्हर्बल आहे. ओके. पण त्यांची जी व्हर्बल असण्याचं जे हे आहे पद्धत आहे, ती पण प्रत्येकाची वेगवेगळी आहे. वेगवेगळी असते. हो. हं. एक मूल दुसऱ्यासारखं इथे नसतं. नसतं. पण या सगळ्या मुलांशी एकत्र संवाद जर तुम्हाला साधायचा असेल आणि मी जसा एकत्र संवाद या मुलांशी साधते, तेव्हा मला ही गोष्ट जाणवली आहे, की म्युझिक हा एकमेव मार्ग असा आहे, की जेव्हा या सगळ्या मुलांशी मी एकत्र संवाद साधू शकते. यांच्या मी जवळ जाऊ शकते. यांच्या डोळ्यातले भाव, यांच्या रिएक्शन्स मी जाणून घेऊ शकते आणि त्या म्युझिक योगे त्यांना मी ॲक्टिव्ह बनवू शकते. सुरुवातीला जेव्हा मी तिथे चालू केलं होतं म्युझिक थेरपी द्यायला, तेव्हा सुरुवातीला माझ्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती, की लहान मुलं असल्यामुळे ह्यांना मेडिटेशन एवढं फास्ट कळणार नाही. हं. त्यामुळे मी त्यांना म्युझिक लावून द्यायची. त्याच्यापैकी काही मुलं इकडे-तिकडे फिरत असायची. मलाही माहिती होतं, की फोर्सने आपल्याला काही करून घेता येणार नाही. त्यामुळे पण कालांतराने माझ्या असं लक्षात आलं, की यांना बसून म्युझिक म्हणजे आपण म्हणतो ना पॅसिव्हली म्युझिक ऐकवण्यापेक्षा यांना ॲक्टिव्ह केलं पाहिजे म्युझिकमध्ये मला. मग मी काय केलं, मग मी त्यांना त्यांच्या आवडीची गाणी त्यांच्याबरोबर बोलायला. सुरुवातीला अर्थातच ती मुलं गाणी बोलत नव्हती. हळू-हळू त्यांना ते रिअलाईज व्हायला लागलं, की हे गाणं आहे आणि हे आपल्याला आवडतं हं. आणि आपण हे बोलू शकतो. हळू त्यांनी वर्ड्स पिकअप करायला सुरुवात केली. ओके. मग ती हळू बोलायला लागली. मग त्याच्यातून मी विचार केला, की यांना आपण ॲक्टिव्ह करूया. मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू झाले. त्यांना काही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज दिली. ॲक्टिव्हिटीज देऊन आधी मी बघितलं. मग लक्षात आलं ॲक्टिव्हिटीजमध्ये ते तेवढे इंटरेस्टेड नसतात. काम करण्यामध्ये तेवढे इंटरेस्ट मग कामाच्या ऐवजी एंटरटेनमेंटनी त्यांना ॲक्टिव्ह करता येईल का? तर हो. मग मी त्याच्यामध्ये डान्स ॲड केला, की माझ्याबरोबर तुम्हाला डान्स करायचा आहे. आता आपल्याला डान्स करायचा आहे. मग डान्स सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला ती मुलं डान्समध्ये पण तेवढंसं पार्टिसिपेशन दाखवत होती. हळू त्यांनी डान्समध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. मग मी ॲक्शन सुरू केलं. आता आमचं एक्सप्रेशन्सवर काम सुरू आहे. ओके. इथे म्हणजे आता ती मुलं ॲक्शन तर करतातच, पण त्याच्याबरोबर फेशियल एक्सप्रेशन्स पण देण्याचा प्रयत्न करतात. आता त्याच्यामध्येच मी त्यांना प्रश्न विचारते. म्हणजे एखादं गाणं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा उल्लेख आला म्हणजे जसं आता लास्ट टाईम आम्ही गाणं घेतलं अ, इट्स रे मामा रे मामा रे, रे मामा रे मामा रे बोलताना मी त्यांना त्याच्यामध्ये जे आहेत अ, हम तो गए बाजार में लाने को लड्डू, हम तो गए बाजार में लाने को रोटी, हम तो गए बाजार में लाने को आलू. तर हे 3 मी त्यांना सांगितलं 3 गोष्टी येणार. हं. हां. तर मी त्यांना प्रत्येकाला असं थांबवून विचारते, हम तो गए बाजार में लाने को हं. मग ती मुलं उत्तर ठीक द्यायची. आहे. हां, सो ते त्यांचं आता पार्टिसिपेशन पण सुरू झालं. हं. मग मोठी कशी दाखवणार तुम्ही कसं दाखवणार मोठी? मग त्यातली काही मुलं सांगतात मोठी असं दाखव. अरे वाह! म्हणजे कसं त्यांना त्यातून काहीतरी मिळतंय, काहीतरी इनपुट्स मिळतात. येस. त्यांना ते कळलं. रोटी कशी करणार? तर रोटी अशी करणार. अरे वाह! म्हणजे जी मुलं काही काळापूर्वी ज्यांना हे रिअलायझेशन नव्हतं, की हे असं ॲक्शन्सनी दाखवलं जाऊ शकतं, ती मुलं आज ॲक्शन पण करतायत, करतात. एक्सप्रेशन्स पण देतायत आणि तो घाबरला असा तो घाबरला कसं दाखवणार? डर गए. सो डर गए कसं दाखवणार? तर मी मग ते मुलं एक्सप्रेशन्स पण देतात. वॉव! सो धिस इज समथिंग हे हे एक पण स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट आणि आता जसं-जसं त्या मुलांना या शब्दांचे अर्थ कळतायत,
याचा आता एक्सप्रेशन्स पण ती देतायत. तसं त्या मुलाला ते शब्द कुठे वापरायचे आहेत, हे पण कळणार. ओके. जसं मुलांना आपण जनरली जी नॉर्मल मुलं असतात, त्यांना शिकवताना जसं असं या शब्दाचा प्रयोग करा वाक्यामध्ये, तसं ह्या मुलांना नाही कळणार. पण आता जर त्यांना त्या शब्दांचा अर्थ कळलाय, त्याच्या मागचे जे एक्सप्रेशन्स आहेत, जी ॲक्शन आहे ती कळली, तर अर्थातच त्यांना तो कुठे शब्द वापरायचा ते सुद्धा त्यांना कळायला सोपं जाईल. आणि हे या मुलांच्या बाबतीतच नाही, हे जनरली इतर मुलांच्या बाबतीत पण हे अगदीच शक्य होऊ शकतं. बऱ्याचदा पालक अशी कंप्लेंट घेऊन पण येतात माझ्याकडे, की पाठांतर केलेलं मुलांच्या लक्षात राहत नाही. हं, तर मी नेहमी म्हणते पाठांतर करून घेण्याऐवजी समजून घेणं महत्वाचं आहे. हं. बघा पाठांतर केलेलं लक्षात का राहत नाही, त्यात काही असं आहे का, की ते त्या मुलाने पाहिलंच नाहीये? बरोबर. त्याच्यामागे आयडिया काही ते त्या मुलाला माहीतच नाहीये, है ना? म्हणजे ज्या मुलाने कधी मगर पाहिलीच नाहीये, त्याला मगर कशी तोंड उघडते काय हे त्या मुलाला काही रिअलायझेशनच नाहीये. बरोबर. आणि जर अशा मुलाच्या समोर तुम्ही मगर म्हटलं, तर त्याला व्हिज्युअली ते काही कळत नाही हां, की काय वाचतंय. मग ते पाठांतर कसं होईल? है ना? जसं हिस्ट्री आहे, ओके. तर हिस्ट्रीमध्ये पण तोच प्रॉब्लेम होतो. ते आपण पाहिलंच नाहीये. म्हणून बऱ्याच लोकांना हिस्ट्री कन्फ्युजन जाते. अवघड जाते. कारण ते पाहिलंच नाहीये. ओके. सो धिस इज समथिंग आता बऱ्याच शाळांमध्ये असं मुलांना कॉन्क्रीट नॉलेज देण्याचा प्रयत्न केला जातो. असं नाही. कॉन्क्रीट नॉलेज दिल्याचा प्रयत्न केला जातो. पण सगळ्या ठिकाणी हे शक्य नाही. सो आपल्याला मुलाचं इमॅजिनेशन डेव्हलप करणं जास्त हे गरजेचं. फार महत्वाची आहे गोष्ट. आणि ही इमॅजिनेशन डेव्हलप करण्यासाठी ना, तुम्हाला तो मोबाईल मुलाच्या हातातून काढून घेतला पाहिजे. कारण तो समोर असताना त्यांना इमॅजिनेशन डेव्हलप करण्याची गरज वाटत नाही. एव्हरीथिंग इज व्हिज्युअली अवेलेबल फॉर देम. त्यांच्या समोर ते दिसतंय ना, मग त्यांना त्यांचं इमॅजिनेशन वर्क करण्याची गरज वाटत नाही. आणि आजच्या घडीला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हो. की ती मुलं का करत नाहीयेत किंवा त्यांना का ते पाठांतर होत नाही किंवा का ते आपल्याला जे वाटतं ते कागदावर का उतरवू शकत नाहीयेत. बरीच मुलं एसे लिहू शकत नाहीयेत, निबंध लिहू शकत नाहीत. का इमॅजिनेशन पॉवरच नाहीये. कसं इमॅजिन कसं करणार? त्यांना मी म्हटलं, "मी पक्षी झालो तर?" "हां, लिहा निबंध." इमॅजिनच नाही करू शकत आहे. मी पक्षी झालो तर काय होतं? तर हे इमॅजिनेशन करण्यासाठी आधी त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणं महत्वाचं आहे. आता त्यांचे इंटरेस्टच अशा ठिकाणी इन्व्हेस्ट झालेले आहेत ना, की त्यांना ते लिहिणं किंवा त्यांना खरंच त्या गोष्टींची गरज वाटत. हा प्रश्न सुद्धा कितीतरी मुलं मला विचारतात, "का अभ्यास करायचा आहे?" बरोबर. अभ्यास का करायचा आहे? सो आता हे ऑब्व्हियसली धिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी. हे पेरेंट्सची आणि टीचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की तुम्ही त्या मुलांमध्ये अभ्यासाबद्दलची उत्सुकता कशी वाढवू शकाल बरं. याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही असं 2 धपाटे घालून किंवा हे करून की याने मुलं शिकत नाही. याने मुलं फक्त एक्सेप्ट करतात, बस. की ठीक आहे मला पास व्हायचंय, मला एवढे मार्क आणायचे, तेवढे मार्क आणले की आय एम ओके. आणि आता पालक पण बऱ्याचदा त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतात. इनफॅक्ट टीचर्सना किंवा ट्युशन टीचर्सना सुद्धा असंच सांगितलं जातं, की एवढे-एवढे मार्क आले, की विषय संपला. पण ती मुलं पास झालीत. आता फॉर एक्झाम्पल कोविडच्या काळामध्ये ज्या मुलांनी अभ्यास करून, ज्या मुलांनी ऑनलाईन एक्झाम दिला, आपण बघतो की त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते कोविडचे असल्यानंतर त्यांना जिथे जॉबला वगैरे जातात त्यांना वेगवेगळे इंटरव्ह्यू घेऊन वेगवेगळ्या परीक्षा त्यांच्या घेतल्या जातात. कारण ते माहीत आहे की त्यांनी ते समजून न घेता घेतलंय. बरेचदा ते लिहून ते उत्तर दिले आणि ते पेपर्स नाही ह्याच्यामध्ये खूप लोकांचा लॉसही भरपूर झालाय. अर्थातच. आता एआय ही एक गोष्ट अजून ही आहे, की ज्याने तुम्हाला तुमचा मेंदू फार कमी वापरायला लावलाय. हो. आणि खरंच मुलं ते करतात, की अख्ख्याच्या अख्खे प्रोजेक्ट्स जे आहेत, जे आपण एका काळी मॅन्युअली बनवत होतो, घरून बसून शोधत होतो इन्फॉर्मेशन आणि बनवत होतो. हो. त्यासाठी आपण न्यूजपेपर चाळत होतो आणि माहिती गोळा करत होतो. ती सगळी इन्फॉर्मेशन एका क्लिकमध्ये मुलांना मिळते. So या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या अडथळे निर्माण करणार आहेत. येस. हां, पण ही गोष्ट महत्त्वाची आहे, की ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे. म्हणून मी म्हटलं ना, की म्युझिक थेरपी जर सुरुवातीपासून मुलांना मिळाली, लहानपणापासून जर मिळाली, तर त्यांचं ब्रेन जे आहे ना, ते खूप प्रगल्भ होतं. त्यांना चांगली आणि वाईट याच्यामधलं जे फरक आहे, तो कळला पाहिजे. येस, येस. तेव्हा तुम्ही चांगले सिटिझन्स येणार ना, हो. जन्माला येणार. हो. नाहीतर चांगल्या वाईटातला फरकच जर कळला नाही, तर तुम्ही चांगले नागरिक कुठून आणणार? बरोबर, बरोबर. हं, आताच्या काळात आपण बघतो मुलं खूप सहज आई-वडिलांचा इन्सल्ट करतात. कितीतरी मुलं विचारतात, "काय केलं तू माझ्यासाठी?" हे का होतंय? कारण
त्यांच्या मनावर ते संस्कार नाही झाले. आई-वडील म्हणून तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अगदी व्यवस्थित पूर्ण केलेली आहे. पण त्याची जी प्रगल्भता आहे ना, ती प्रगल्भता त्यांच्या मेंदूला मिळालेली नाहीये. त्यांचा मेंदू जो आहे ना, तो त्यांचा मेंदू खूप प्रॅक्टिकल झालाय. येस, ओव्हर प्रॅक्टिकल झालेला आहे. त्यांना आपण म्हणतो ना, त्यांना जे भावना वगैरे आहेत, त्या गोष्टींचा त्यांच्यासाठी काही महत्त्व नाही, नाही. आणि त्याच्यासाठी लागणारा संयम तर म्हणजे नाहीसाच. कारण त्यांना एका क्लिकवर लगेच क्विक गोष्टी मिळतात. तर तुम्ही जसं ते मला अगोदर विचारलं, की नैराश्य वगैरे, हे आता लहान-लहान मुलांच्या बाबतीत पण आपण बघतोय, की त्यांना एखादी गोष्ट जमली नाही, की ते लगेच गिव्ह करतात. हो, हो. है ना? हो. अगदी लगेच गिव्ह करतात. का? कारण काय याचं? कारण खरोखरच त्यांचं ब्रेन जे आहे ना, ती गोष्ट पकडून ठेवायला शिकतच नाही. हां, त्याला असं वाटतं, की मला नाही जमत आहे ना, तर ठीक आहे, इट्स ओके. नाही जमलं, नाही सोडून दिलं. त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व वाटत नाही, की मला हे शिकलं पाहिजे. आणि यासाठी ऑब्व्हियसली महत्त्वाचं काय? की कॉन्सन्ट्रेशन. येस. म्हणजे एकाग्रता होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ब्रेनला तेवढी पॉवर, तुमच्या ब्रेनमध्ये तेवढी मेमरी असणं, रिकॉल नाही होत मुलांना, आठवत नाही काय केलं. हे कारण काय आहे? कारण त्यांची जी ब्रेन पॉवर आहे ना, ती ब्रेन पॉवर कमी होते हां. सो त्याला तुम्हाला जर वाढवायचं असेल, त्याला तुम्हाला जसं मी म्हटलं, की म्हणून हे जे म्युझिक आहे, हे पोषण आहे, टॉनिक आहे. इट्स लाइक टॉनिक. आम्ही ना म्युझिक थेरपीला मेंदूचं अभ्यंग स्नान म्हणतो. वॉव! हां, खरंच आहे आणि ते कारण तुम्ही ते म्युझिक 20 मिनिटासाठी जे ऐकता ना, म्हणजे ज्यांनी म्युझिक थेरपी घेतली त्यांना हा अनुभव आहे, की 20 मिनिटासाठी ते म्युझिक ऐकल्यानंतर जे तुमच्या बॉडीचं आणि तुमच्या फीलिंग्सचं जे रिज्युव्हनेशन होतं ना, हं. इट इज बियॉन्ड वर्ड्स. एक्झॅक्टली. ते जेव्हा आणि मी स्वतः पण जितक्या वेळा मला जमेल तितक्या वेळा मी दिवसातून 20-20 मिनिटाचं म्युझिक ऐकते. ते जेव्हा आम्ही बसतो शांतपणे ऐकतो ना आणि त्याच्यानंतर जेव्हा डोळे उघडतो, तेव्हा असं वाटतं आपण कोणीतरी घुसले आहोत. ते दिवसभराचा थकवा, दिवसभराच्या त्या सगळ्या गोष्टी अशा अचानक अशा व्हॅनिश होतात, निघून जातात आणि आपण एक नवीन जन्म घेतो 20 मिनिटांनंतर. सो धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. आजचा एपिसोड इथेच संपतो. पण संगीत सेशन संपणार नाही. संगीत अमर्याद आहे. इथून पुढे संगीत ऐकताना स्वतःचा शोध नक्की घ्या. पुन्हा भेटूया अशा एका नवीन विषयावर, नवीन गेस्ट बरोबर. तोपर्यंत एक सूर जपून ठेवा, तोच तुमचा साथी. नमस्कार.